नमस्कार मित्रांनो, जागर मराठी अस्मितेचा ह्या कार्यक्रमाच्या 7व्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. कालच आपण शिक्षक दिवस साजरा केला. 5 सप्टेंबर म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे द्वितीय राष्ट्रपती, त्यांचा जन्मदिवस. आणि पूर्ण भारतामध्ये हा जन्मदिवस सर्व शिक्षकांना, सर्व टीचर्सना डेडिकेटेड असतो. आणि संयोग पहा, आज आपण भेटणार आहोत एका अशा अफलातून व्यक्तीला जिने आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये हजारो स्टुडंट्सना घडवलं. पण त्या स्टुडंट्सना पारंपरिक शिक्षेच्या विधेमध्ये नव्हे, तर कथ्थक या नृत्याच्या स्टाईलमध्ये. अनेक वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक लोकांना आठवत असेल, एक अत्यंत सुरेख, गोरीगोमटी, सुंदर बोलणारी आणि सुंदर नाचणारी अशी अर्चना जोगळेकर. अर्चनानी सुरुवातीपासनं ज्या पद्धतीने पहिले सिनेजगतावर म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर ताबा गाजवला आणि नंतर अमेरिकेला जाऊन एक आदर्श गृहिणी होऊन अमेरिकेच्या हजारो स्टुडंट्सना कथ्थकच्या भारतीय नृत्य परंपरेमध्ये ट्रेन केलं. या हजारो स्टुडंट्समध्ये तिथे राहणारे भारतीयही होते आणि अमेरिकनही होते. म्हणजे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये पंडित झाकीर हुसेनच्या नंतर 3 वर्ष अर्चना ही मेन ट्रेनर होती. अर्चना अजूनही अमेरिकेत स्थायिक आहे आणि आपल्या आईच्या स्मृतीमध्ये म्हणजे आशाताई जोगळेकरांच्या स्मृतीमध्ये एक अत्यंत जबरदस्त असं कथ्थकचं केंद्र चालवते. न्यू जर्सीमध्ये राहते. अत्यंत संस्कारवान परिवार. मुलगा टेनिसपटू, म्हणजे येत्या काही दिवसात जर तो वर्ल्ड विम्बल्डन वगैरे मध्ये आपल्याला दिसला तर आश्चर्य वाटू देऊ नका. आणि अशी ही अर्चना आज आपल्याशी शेअर करणार आहे तिच्या जीवनातल्या अनेक घटना, कला जगतातल्या आणि तिच्या पर्सनल लाईफमधल्या, सिने जगतातल्या आणि कथ्थकच्या विधेच्या. तर चला आपण भेटूया अर्चना जोगळेकरला. नमस्कार मंडळी, जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत गप्पा मारायला खास आल्या आहेत प्रसिद्ध कलाकार, अभिनेत्री, कथक नृत्यांगना आणि गुरु पंडिता अर्चनाताई जोगळेकर. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू निहारिका. ताई, आम्हाला खूप छान वाटतंय की आज आम्हाला हा चान्स मिळतोय तुमच्याशी बोलायचा आणि तुमच्याकडून खूप सारे अनुभव जाणून घ्यायचा. तर माझ्या पहिल्या प्रश्नाला मी सुरुवात करते की आज संपूर्ण देश तुम्हाला एक प्रसिद्ध अभिनेत्री, कलाकार, मुख्य म्हणजे कथक नृत्यांगना आणि गुरु या नात्याने किंवा या याच्यात ओळखतो. तर हा प्रवास नक्कीच सोपा नसणार, त्याच्यात खूप सारे चॅलेंजेस आले असणार. तर या प्रवासाची सुरुवात कुठून झाली आणि नेमकं या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकाल? खरं सांगायचं तर मी काय शिकते हे मला कळण्यापूर्वी मी कथ्थक शिकायला लागले होते. कारण माझी आईच माझी गुरु होती. त्यामुळे लिटरली चालायला लागल्यापासून मी नृत्य शिकायला लागले. पण सुरुवातीला ते नृत्य बागडणे या कॅटेगरीतलं होतं. कारण अगदी शेंडी धरून शिकवणं म्हणतात तसं तिने मला वयाच्या 6व्या वर्षापासून शिकवायला सुरुवात केली. वास्तविकता वयाच्या 3ऱ्या वर्षी माझं ऑलरेडी स्टेजवर नाचून झालं होतं आणि म्हणजे आमच्या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी कुठेतरी मागे पिल्लू छोटंसं बसून असं नाचले वगैरे पण होते. परंतु औपचारिक शिक्षण म्हणशील तर वयाच्या 6व्या वर्षी आईने मला शिकवायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला ती गोपीजींकडे शिकत होती. त्याच्या आधी रोहिणी भाट्यांकडे पण ती शिकलेली होती आणि पुन्हा गोपीजींच्याकडे
विशारद केल्यानंतर पुन्हा ऍडव्हान्स लेवलला ती पुन्हा बेबीताईंकडे म्हणजे रोहिणी भाटेंकडे ती जायला लागली. आणि खरं सांगायचं तर तिचं हे जे शास्त्रशुद्ध शिक्षण गोपीजींच्याकडे जेव्हा सुरू झालं तेव्हा ती ऑलरेडी तिच्या तिशीत होती. तिला 3 मुलं होती. आम्ही तिघं तिच्या पदरी होतो आणि पण तिची इच्छा इतकी जबरदस्त होती की सकाळी 5ला उठून आम्ही सगळे उठायच्या ती रियाज करायची आणि असं तिने तिचं नृत्य शिक्षण कंटिन्यू केलं होतं. आणि मला 6व्या वर्षापासून शिकवायला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ मी 16 वर्षाची होईपर्यंत तिने मला असं फॉर्मली कुठे स्टेजवर बाहेर काढलेलंच नव्हतं. तिने मला चांगलीच तासून काढलेली होती. अनेक तासनतास ती रियाज करून घ्यायची आणि फक्त आईच नव्हे तर गोपीजींच्या बरोबर सबंध हयातभर ज्यांनी पखवाज वाजवला ते पंडित रामदास शर्माजी, उदय सिंग घराण्याचे ऊर्ध्वयू पखवाज वादक आणि ज्यांनी संपूर्ण त्यांची हयात गोपीजी आणि सितारा दिदी दोघांच्या बरोबर त्यांनी पखवाज आणि पढंत अशी साथ केलेली होती. तर ते आमचे तालगुरू, कारण गोपीजींच्याकडे तेच शिकवायला यायचे. तर त्यांनाही आई घरीही बोलवायची. म्हणजे जसजसं तिचा ऍडव्हान्स लेवल आणि रियाज वाढायला लागला त्यावेळेला तिच्याकडून रियाज करून घेण्यासाठी आणि काही खास खास चिजा बंदिशी शिकवण्यासाठी ते घरी पण यायचे. आणि वयामुळे असेल किंवा इन जनरलच माझ्या आईला लक्षात ठेवायला वेळ लागायचा की तिला खूप मेहनत करावी लागायची कुठली गोष्ट पाठ करायला. आणि मी बरोबर त्याच्या विरुद्ध होते की एखादी गोष्ट पाहिली की एक पाठी होते, पटकन माझ्या लक्षात राहायचं. आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना प्रेमाने रामजी भैया, आई त्यांना रामजी भैया म्हणायची तर मी त्यांना रामजी भैया म्हणायची. पण ज्या वेळेला जाण आली, मोठे झाले आणि त्यांनी अक्षरशः लेकीसारखं कौतुक आणि प्रेम केलं माझ्यावर, तर मी त्यांना बाबूजीच म्हणायला लागले होते. तर ते घरी शिकवायला यायचे त्यावेळेला एखादी अनवट तालातली रचना त्यांनी दिली की ती लिहिता लिहिताच माझी पाठ होऊन जायची किंवा त्यांचं ऐकल्याबरोबरच माझं पाठ झालेलं असायचं. आणि आई थोडीशी म्हणजे वेळ घ्यायची. तर त्यावेळेला ती म्हणायची की नाही नाही उसको याद हो गया ना, आप आगे सिखाइए. असा सिलसिला सुरू झाला. आणि गोपीजींकडे आणि नंतर बेबीताईंकडे शिकल्यानंतर आणि इव्हन मग नंतर महाराजींची वर्कशॉप्स वगैरे ज्या वेळेला तिने बघितली, अटेंड केली, तर त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की प्रत्येक म्हणजे हे जे घराणे पद्धत जी कथ्थकमध्ये झालेली आहे की त्याच्या वॉटर टाईट कंपार्टमेंट्स न राहता, कारण गोपीजींकडे म्हणजे संपूर्ण बनारस घराण्याच्या सुंदर सुंदर रचना आईला मिळाल्या होत्या. बेबीताईंकडे, रोहिणी भाट्यांकडे, कारण बेबीताई लच्छू महाराज आणि मोहनराव कल्याणपूरकर म्हणजे अत्यंतिक स्कॉलरली पर्सन जयपूर घराण्याचे आणि लखनौ, असं त्या सगळ्याच सार तिला ते मिळालं. आणि त्याच्यामध्ये मग तिला ते जाणवायला लागलं की अरे इथं हे चांगलं आहे, इथं हे चांगलं आहे, परंतु ह्याच्यात हे नकोय, ते नकोय किंवा हे चांगलं नाही दिसत आहे. तर तिला जे इच्छा होती की एक कथ्थकची परिपूर्ण नृत्य शैली बनावी, तर ते तिने माझ्यातून मांडायला सुरुवात केली. आणि तो असं जवळजवळ आमची 10 वर्षाची प्रोसेस ती चालू होती की ज्याच्यामध्ये ती पॉवर पॉइंट्स म्हणतो तसं प्रत्येक घराण्याचे जे वैशिष्ट्य आणि सगळ्यात सुंदर गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र आणून एक खऱ्या अर्थाने परिपूर्ण अशी कथ्थकची नृत्य शैली बनवायला तिने सुरुवात केली आणि ती तिने माझ्यातून मांडली. आणि अर्थातच आय मीन रेस्ट इज द हिस्ट्री की प्रथम मी महाराष्ट्र म्हणजे राज्य सरकारतर्फे जे युवा संगीत संमेलन, संगीत आणि नृत्य महोत्सव आयोजित केला गेला होता पुण्यामध्ये, तर त्याच्यात मी प्रथम सुरुवात केली सोलोची आणि त्यानंतर मग कधीच मागे बघितलं नाही की इट जस्ट वेंट ऑन. आणि बेअरली म्हणजे 20शीत असेपर्यंत आय वॉज ऑलरेडी ए लिस्टेड आर्टिस्ट आणि मोठ्या मोठ्या म्युझिक कॉन्फरन्सेस मध्ये ऑलरेडी मला म्हणजे बोलावणी यायला लागली आणि परफॉर्म करायला लागली. पण हे तेवढंच खरं की आईनी खूप तासून काढलेलं होतं मला रियाजामध्ये. म्हणजे रियाज करून घेताना ती आई नसायची, ती फक्त गुरुच असायची. आणि मी अशी हेल्दी किंवा अशी स्ट्रॉंग बेबी कधीच नव्हते. मी अशी नाजूक सजूक बारीक सारीकच होते आणि परंतु काटक होते, अजाईल होते आणि आईसारखी जबरदस्त इच्छाशक्ती असलेली पण होते. आणि तिला असं कधी कधी व्हायचं तिचं की आणि रामजी भैया इतक्या वेगात, इतक्या लईला फेकायचे तोडे
आणि त्यांच्या लईत त्या स्पीडला विथ ऍब्सोल्यूट दाणेदार क्लॅरिटी पायातून सगळे बोल निघून मी त्यांच्याबरोबर नाचायची. आणि मग ते 4-4, 5-5, 6-6 तास असा तो झाल्यानंतर रियाज, की घरी येऊन मी जेव्हा झोपायची तेव्हा रात्री केव्हा तरी तिला असं तिच्यातली आई जागी व्हायची. आणि मग तिला असं वाटायचं की नाही, आज आपण हिला खूप तोडलंय. म्हणजे अक्षरशः म्हणजे टाचेचं मांस घासून आता हाड टेकायची वेळ यायची, इतकं पाय फोडलेले असायचे. तर तेव्हा ती असं वाटीमध्ये तेल घेऊन, मला आठवतंय की माझ्या बेडरूम मध्ये ती आपल्याकडे मच्छरदाणी आपण लावतो डास चावू नयेत म्हणून, तर ती मी मच्छरदाणी तशी झोपलेली असायची. तर ती वाटीत तेल घेऊन पायाला तेल लावायला ती रात्री आली होती आणि त्यावेळेला मी जागी होते. आणि आता मी वळून बघते तेव्हा मला जाणवतं की मी मुलीपेक्षा तिची शिष्या म्हणून कायम, म्हणजे माझ्यातला तो शिष्य कायम जागा असायचा, केवळ मुलगी कधीच नव्हते. आणि तिने येऊन पायाला तेल लावायला हात लावल्याबरोबर मी तिला अक्षरशः असं धुडकावून लावलं होतं की हे मला काही गरज नाहीये, काही नको लावूस. म्हणजे मला समहाव ते पटलं नाही की तिने माझ्या पायाला हात लावावा, अशी काहीतरी विचित्र माझी अवस्था होती. तर ती काही बोलली नाही, ती निघून गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा माझ्या पायाला तेल होतं. सो ती माझ्या झोपायची वाट बघत होती आणि मी झोपल्यानंतर येऊन ती पायाला तेल लावून जायची. असं चालायचं आमचं. दॅट्स अमेझिंग, दॅट्स अमेझिंग. खरंच म्हणजे की त्यांनी दिलेली तालीम आज आम्ही सगळे बघतोय आणि त्याच्याचमुळे आज अमेरिकेतही तुम्ही भारताचं नाव इतकं मोठं करताय. तर अमेरिकेत जाण्यापूर्वी सुद्धा तुम्ही भारतात अनेक कार्यक्रम केलेत. महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतात तुमचे कार्यक्रम अक्षरशः गाजलेत. बृहन महाराष्ट्रात देखील तुमचे खूप कार्यक्रम झालेत. तर त्या कार्यक्रमांचा काही एखादा खास अनुभव किंवा असा कुठला किस्सा लक्षात असेल तर तो आम्हाला ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल. मी असं म्हणेन की मी जसं म्हटलं की करिअरची सुरुवात की जेमतेम मी 20-21 वर्षाची होते आणि सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांच्या यादीत माझं नाव टाकलं गेलं आणि संबंध भारतभर कार्यक्रम व्हायला लागले. आणि प्रत्येक वेळेला आई, अरे आता हा 1 तासाचा परफॉर्मन्स आलाय, मग कधी 1.5 तासाचा परफॉर्मन्स, कधी 2 तासाचा परफॉर्मन्स, असं हळूहळू म्हणजे सोलोची जी ड्युरेशन होतं ते वाढायला लागलं होतं. आणि मी म्हटलं तसं मी नाजूक होते, काटक होते आणि जबरदस्त रियाज होता. त्यामुळे त्या रियाजामध्ये सुद्धा पण तिचं कायम म्हणणं असायचं की कुठेही श्वास फुलता कामा नये, कुठेही दमलोय नाही. म्हणजे आता मोठी लंबछड पण नाचून माईक पाशी गेले तरी मी अजिबात ब्रेथलेस नसायची. शांत, पुन्हा काहीच झालं नाही असं मी बोलायला सुरुवात करायची. आणि त्याच्यामागे प्रचंड एनर्जी प्लॅनिंग आणि खूप डिटेलिंग झालेलं असायचं. तर ह्या प्रवासाची म्हणजे सुरुवात मला मुद्दाम नोंद करावीशी वाटते की ज्यावेळेला वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या कल्चरल डिपार्टमेंटचे जे लायझन ऑफिसर्स असतात, दीज आर ऑल IAS ऑफिसर्स, की त्यांच्याकडून फोन आणि कॉन्टॅक्ट वगैरे व्हायचे. तर त्यातला एक किस्सा मला आठवतोय. मी जेमतेम अशी 22-23 वर्षाची होते आणि गोव्याला केसरबाई केरकर समारोह, खूप मोठा समारोह होतो. तर गोवा संगीत कला अकादमी चे त्यावेळेला खेडेकर म्हणून, मला त्यांचं नावही लक्षात आहे, त्यांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की 4 दिवसाचा महोत्सव आहे अर्चना, तुम्हाला नाचायचंय त्याच्यामध्ये. तर मला म्हणजे कुतूहल असायचं म्हणून मी विचारायची की त्यामुळे माझ्या परफॉर्मन्स मध्ये किंवा काही कधी मला कधीच फरक नाही पडला की कोण आहे, परंतु आपण अजून अवतीभोवती कोण कलाकार आहेत, आपला सेट काय आहे, कुठल्या कलाकारांच्या सेटमध्ये आपण करतोय, म्हणून मी कायम विचारायची की मग 4 दिवसाच्या महोत्सवामध्ये मी केव्हा करायचं. तर ते म्हणाले 3ऱ्या दिवशी तुझा ठेवलाय आणि 4 दिवसाचं टोटल फेस्टिवल आहे. तर मी त्यांना म्हटलं, खेडेकर काका अजून कोण कोण आहे. तर ते मला म्हणाले की पहिल्या दिवशी परवीनजी आणि दिलशाद खान जुगलबंदी, दुसऱ्या दिवशी अब्बाजी आणि झाकीर भाई जुगलबंदी, तिसऱ्या दिवशी एकटी अर्चना जोगळेकर आणि चौथ्या दिवशी भीमसेन जोशी आणि बाल मुरली कृष्ण. म्हणजे मी ती सगळी नावं ऐकल्यावर मी म्हटलं, तुम्हाला काय मला मारायचंय का, तुम्ही काय करताय. म्हणजे माझ्या अवतीभोवती हे असे सगळे माणसं आणि ते जुगलबंदीमध्ये आणि मी एकटी, आणि ते पण असं पण नाही की बाबा मी त्यांच्यापेक्षा वयाने किती लहान आहे तर मी पहिल्या दिवशी, असं पण नाही. मला तुम्ही 3ऱ्या दिवशी ठेवताय. तर ते हसले आणि ते म्हणाले, आम्हाला माहितीये कोणाला कुठे ठेवायचे ते, तू ये. आणि मी गेले. म्हणजे तो संबंध म्हणतात ना, वो शाम मेरे नाम असं होतं ते.
आणि जवळजवळ 1.5-2 तासाचा परफॉर्मन्स होता. तो परफॉर्मन्स करून आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही फ्लाईटनी परत आलो. तर त्यावेळेला म्हणजे ही जस्ट सुरुवात होती करिअरची. त्यामुळे ती सवयही नव्हती किंवा असं डोक्यातही नाही आलं, की अरे सकाळी-सकाळी न्यूजपेपर्स असतील तर काही आलाय का छापून बघावं वगैरे. तर आम्ही परत आलो आणि मागे काय हंगामा झालेला मला कधीच माहिती नसायचा. आणि त्याच्यानंतर चतुरंग प्रतिष्ठानतर्फे त्यांचं रंगसंमेलन होतं आणि तिथे त्यांच्या रंगसंमेलनात माझा लगेचच एक 2-4 दिवसातच लगेच कार्यक्रम होता. आणि त्यावेळेला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर म्हणून या गोव्याच्याच होत्या. तर त्या तिथे रंगसंमेलनाला आल्या होत्या. आणि त्या मला भेटल्या आणि त्या मला म्हणाल्या, की "अगं अर्चना, काय गोवेकरांवर जादू केलीस तू?" म्हणजे हे त्यांनी सांगितल्यावर मला कळलं, की माझा कार्यक्रम खूप गाजला तिथे आणि लोकांना खूप आवडला. मग त्याच्यानंतर मग मी सवय केली, की आपला कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघण्यापूर्वी सकाळी-सकाळी जर म्हणजे अगदी सकाळची फ्लाइट असेल तर नाही, पण न्यूजपेपर आले असतील तर ते ताब्यात घ्यायचे, की निदान ती कात्रणं तरी आपल्याकडे असावी. कारण त्यावेळेला तेच एक मीडिया आणि माहितीचं साधन होतं. दॅट्स ग्रेट. आता पुढचा जो प्रश्न आहे तो खास जबलपूरकरांच्या डिमांडवरती आहे. तुमचे बरं. जबलपूरला देखील खूप सारे प्रोग्राम्स झालेले आहेत 4-5 आणि कार्यक्रम झाले. येस आणि जबलपूरकरांच्या आठवणीत ते प्रोग्राम्स आजही तितकेच ताजे आहेत, ते सगळे कार्यक्रम. तर तुमचा जबलपूरमधला अनुभव कसा होता आणि त्यावेळेचं काही तुम्ही शेअर करू इच्छिता? अं, अ, खरं तर म्हणजे प्रत्येक शहरामध्ये एखाद किंवा कधी-कधी 2 कार्यक्रम होणं हे त्यावेळेला माझं घडत होतं. परंतु जबलपूर डेफिनेटली होल्ड्स अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट. कारण मी जसं म्हटलं तसं 4-5 वेळा कार्यक्रम झाले आणि त्याच्यासाठी जबलपुरांचं उदंड प्रेम, आत्यंतिक दर्दी आणि उत्तम रसिक प्रेक्षक आणि त्याच्यातून म्हणजे ही मी दादच म्हणेन, की एखाद्या कलाकाराला तुम्ही पुन्हा-पुन्हा बोलवता, याचा अर्थच त्या कलाकाराची कला तुम्हाला आवडली आहे आणि त्या कलेने तुम्हाला आनंद दिलेला आहे. आणि माझा कायम या गोष्टीकडे कल असायचा. म्हणजे आई पण प्रत्येक शहरामध्ये किंवा जिथे कुठे ज्या कुठल्या कॉन्फरन्समध्ये मी काहीही परफॉर्म केलं, तर त्याचं डिटेल रेकॉर्ड मी मेंटेन करायची. म्हणजे त्या कॉन्फरन्सेसमध्ये साधारण किती वेळ नाचले गेले, ऑर्गनायझर कोण होते, मी किती वेळ नाचले, मी काय नाचले, त्याचे डिटेल्स हे सगळे मी रेकॉर्ड माझ्याकडे असायचे. इन्क्लुडिंग मी डान्स कॉस्ट्युम कुठला घातला होता, इथपर्यंत साथ संगतीला कोण कोण होतं आणि मग त्याच्यावरच्या माझ्या काही मेमोरेबल नोट्स असतील किंवा साथ संगतदारांनी पण कुठे काही घोळ केला असेल, तर त्याचं पण मी नोटिंग करून ठेवायची. आणि त्याच्यामध्ये जबलपूरला ज्यावेळेला पुन्हा-पुन्हा बोलवायला जायला निमंत्रण यायला लागलं, त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला म्हणजे हे मी केलेलं आहे, की प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये अधिक काहीतरी वेगळं आणि त्यांना वेगळं काहीतरी मी देता येईल, असं मी प्रत्येक वेळेला त्या मांडणीमध्ये ते वैविध्य ठेवलं आणि आय थिंक की जे पुन्हा-पुन्हा बोलवलं गेलं त्याच्यामागे तेही होतं, की ते प्रत्येक वेळेला तीच-तीच गोष्ट बघत नव्हते. प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी बघत होते आणि परवाच डॉक्टर जामदारांशी मी बोलत होते आणि आय वुड से की जबलपूर म्हटलं की डॉक्टर जामदार असं माझ्या मनामध्ये येतं. शिरीषताई त्यांना मी प्रथम भेटले पहिल्याच कार्यक्रमाच्या वेळेला आणि मला सख्खी बहीण नाही आहे. पण शिरीषताईंना भेटल्यावर आणि पाहिल्यावर असं वाटलं, की अरे मला सख्खी बहीण असती तर ही अशीच असती. त्यामुळे मी या बाबतीत म्हणतो ना, दिल की आवाज मी कायम ऐकते आणि त्यांच्या बाबतीत माझ्या दिल की आवाज ही होती, की ही माझी ताई आहे. त्यामुळे ते माझे ऑटोमॅटिकली झालेले जिजू होते. डॉक्टर साहेब आणि त्या दोघांनी पण खूप उदंड प्रेम केलं आणि अजूनही जबलपूर म्हटलं की पहिलं त्या दोघांचंच नाव माझ्या मनामध्ये येतं. आणि खूप खूप काही नाती अशी असतात की जसं मी म्हणते की ती मध्ये कितीही कालखंड गेला तरी त्याचा ताजेपणा जात नाही किंवा ते जे बॉन्डिंग आहे तेही कमी होत नाही. आणि जबलपूरच्या बाबतीत मी तेच म्हणेन की अजूनही माझ्या मनामध्ये तसंच तेवढंच प्रेम आहे
आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू की आता तर इथे गेली इतकी वर्ष मी शिकवतीये अमेरिकेमध्ये आणि संबंध एक उत्तम नर्तिकांची पिढी इथे मी उभी केली आहे की ज्यांना अक्षरशः लहान शिकवलंय आणि अनेक नवीन रचना, अनेक नवीन गोष्टी निर्माण केल्या आहेत आणि त्या सगळ्या मला जरूर सादर करायला आवडतील जबलपूरकरांच्या समोर. क्या बात है, क्या बात है. आय एम शुअर की जबलपूरकरांना हे ऐकून नक्की खूप आनंद होणार आहे. आता जसं तुम्ही तुमच्या अमेरिकेतल्या संस्थेचा उल्लेख केला, तर मी आता पुढचा प्रश्न माझा त्याच्याचकडे वळवत होते की आता तुम्ही अमेरिकेत इतक्या वर्षांपासून आहात आणि अमेरिकेत तुम्ही भारतीयत्व जपताय. फक्त जपत नाही आहात तर ही संस्कृती तुम्ही अनेक अमेरिकन्स पर्यंत, तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवताय. भारतासाठी ही खूप मोठी गौरवास्पद गोष्ट आहे. पण नक्कीच अमेरिकेत गेल्यानंतर एवढी मोठी संस्था सुरू करणं, अर्चना आर्ट्स ही संस्था सुरू करून त्याला इतक्या मोठ्या लेवलपर्यंत पोहोचवणं हे नक्कीच सोपं नसणार. तर अमेरिकेत गेल्यानंतर तुम्हाला तुमची नृत्य जर्नी कशी होती आणि या सगळ्याचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले याबद्दल आम्हा सगळ्यांनाच खूप कुतूहल आहे. नाही, खरं सांगायचं तर मी लग्न होऊन इथे आले आणि त्यावेळेला असं काही माझ्या डोक्यात नव्हतं की इथं येऊन पुन्हा नृत्य शिकवायचं. परंतु मी एका नृत्याच्या कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे मला लोकांनी पाहिलं आणि ऑब्व्हियसली ज्यांनी चित्रपट पाहिले होते किंवा माझी कथक नृत्यांगना म्हणून जे ओळखत होते त्या सगळ्यांना वाटलं की मी भारतातून जस्ट आता व्हिजिटला आलेली आहे. परंतु जेव्हा त्यांना कळलं की अरे मी इथं आलेली आहे, लाईक US मध्ये आता मी राहते, तर ते सगळे माझ्या खूप मागे लागले की नाही नाही तुम्ही इथे शिकवलंच पाहिजे आमच्या मुलांना वगैरे वगैरे. आणि मी म्हंटल की 1 आणि 2 मुलांसाठी काही मी माझा वेळ अडकवणार नाही. पण जर कमीत कमी 10 विद्यार्थिनी तुम्ही गोळा केल्यात तर मी शिकवायला तयार आहे. तर त्यांनी ती उचल खाल्ली आणि तेवढ्या विद्यार्थिनींनी नावं नोंदवली आपापली आणि अशा पद्धतीने म्हणजे मी हे सांगतेय मी 1999 सालची गोष्ट सांगतेय. मी अमेरिकेत मे महिन्यात आले आणि 1 ऑगस्टला म्हणजे नृत्यालय सुरू झालं. आणि अर्थात त्यावेळेला जेव्हा सुरू झालं होतं तर अर्चना नृत्यालय हे माझ्या आईने स्थापलं होतं 1963 मध्ये, 1963 साली. आणि कायम अर्चना नृत्यालय हीच संस्था म्हणजे नावारूपाला आली होती. आणि ज्यावेळेला मी तिथं क्लास म्हणजे इथे अमेरिकेत क्लासेस सुरू केले त्यावेळेला सुद्धा दुसरं नाव माझ्या डोक्यात आलंच नाही की मी हाच विचार केला की ही अर्चना नृत्यालयाची अमेरिकेतली शाखा असं म्हणूनच मी तो क्लास सुरू केला. आणि नंतर मग ज्या वेळेला लिगल एंटिटी आणि असले सगळे फंड सुरू झाले तर त्यावेळेला मग एक लिगल एंटिटी म्हणून कंपनी स्थापण्यासाठी म्हणून अर्चना आर्ट्स हे नाव मग ठेवण्यात आलं. आणि अर्चना आर्ट्सच्या अंडर मग अर्चना नृत्यालय ही संस्था अंडर द अर्चना आर्ट्स ऍज अ लिगल एंटिटी असं म्हणून ते घेण्यात आलं. परंतु अजून माझ्या मनाने ते अर्चना नृत्यालयच आहे आणि अर्चना नृत्यालय म्हणूनच मी काम करते इथे. पण आता तुला सांगते निहारिका, इथले जे अनुभव तू मला विचारलेस, मी न्यू जर्सीत ज्या वेळेला आले तर त्यावेळेला तू पण कथ्थक शिकलेली आहेस म्हणून तुला सांगते की कथ्थकमध्ये तत्कार किंवा मी तर म्हणेन द पॉवर प्ले ऑफ द फुटवर्क इतका म्हणजे अनमॅच्ड आहे असं म्हणेन मी कथ्थकचा. परंतु इन जनरल ज्यावेळी मी न्यू जर्सीत आले त्यावेळेला सगळा असा अकाल होता शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या बाबतीत की कोणीतरी लुंगे सुंगे जे कोणी अवतीभोवती त्यांच्या आखलेप्रमाणे जे काही शिकवत होते तेच वावा आणि क्या बात आहे. म्हणजे सामान्य जनांचा संगीताचा IQ यावरून कल्पना कर की समजा झाकीर हुसेन आले नाहीत, अरे आपला तो बाळ्या आहे की तो वाजवतो की त्याला घ्या की तबल्याला. म्हणजे ज्यांना त्या दोघांच्या वादनातला फरक सुद्धा नाही कळत असे सगळी माणसं इथं होती ज्या वेळेला मी इथं आले तेव्हा. आणि जिथं मी राहत होते तिथून एक 50 फुटावर एक बॉलिवूडचा क्लास चालू होता जो धोधो चालत होता. आणि इथं सरसकट शास्त्रीय नृत्य ज्यांचे मी दुकानं म्हणेन चालत नाहीत ते मग शास्त्रीय थोडंसं आणि बॉलिवूड थोडंसं असं आम्ही सगळं शिकवतो. म्हणजे पब्लिक डिमांड तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही शिकवतो. मग आम्ही हिपहॉप शिकवतो, क्लासिकल शिकवतो, बॉलिवूड शिकवतो, सगळं शिकवतो. असं जनरल माहोल आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये पाय रोवून उभं राहायचं आणि हा हट्ट धरून की आपण क्लासिकलच शिकवलाय.
तर दॅट वॉज अ बिग चॅलेंज. एक किस्सा सांगते. इथं नवी नवी मी न्यूजर्सीत आले तेव्हा की काही मंडळी म्हणजे माझं करिअरही सुरू होण्यापूर्वी जे लोक अमेरिकेमध्ये आले होते, दे ऑब्व्हियसली दे डिड नॉट नो मी. तर एका बाईचा फोन आला आणि ती म्हणाली, हाय, काय शिकवता तुम्ही? मी म्हंटल मी कथ्थक शिकवते. तर ती म्हणाली, म्हणजे ते भरतनाट्यमपेक्षा फार स्लो असतं नाही? असं ती म्हटल्यावर मी ऑलमोस्ट पडले खुर्चीतून खाली. आणि मी मी मग सावरलं आणि मी तिला म्हटलं की होऊ शकतं की तुम्ही कुठल्या तरी चांगल्या भरतनाट्यम नर्तिकेला बघितलं आणि प्रॉबेबली यू सॉ समबडी हू क्लेम्ड टू बी डान्सिंग कथ्थक, बट दॅट वॉज नॉट कथ्थक. कारण जर तुम्ही खरं कथ्थक पाहिलं असतं तर तुम्ही असं स्टेटमेंटच केलं नसतं. कारण म्हटलं कथ्थकचा जेव्हा पॉवर प्ले येतो त्यावेळेला इट इज अनमॅच्ड. म्हटलं नो स्टाईल कॅन मॅच दॅट पॉवर प्ले. आणि सुरुवातीला ज्या वेळेला क्लासेस सुरू केले तेव्हा हेच होत होतं की 3-4 मुली यायच्या आणि पुढच्या महिन्यात 2-3 गळून जायच्या. सो टिकणं होतं ते होत नव्हतं. आणि पण त्यातल्या काही जणी मात्र ज्या टिकून राहिल्या त्या 1 वर्ष 1.5 वर्षात इथे तिथं ज्या वेळेला नाचायला सुरुवात केली. कारण येणाऱ्या काही एक आया अशाही असायच्या की आज आत्ता म्हणजे नाव नोंदवता येतं, तिथे 2 दिवसांनी ना तिकडे एक डान्सचा प्रोग्राम आहे, तर तिथं ती नाचू शकेल का? म्हणजे त्यांना असं सगळं इन्स्टंट कॉफी सारखं सगळं पाहिजे होतं. तर तो माइंडसेट बदलायला खूप वेळ लागला आणि तो बदलण्यासाठी मग म्हणजे मी बघत होते की अवतीभोवती काय घडतंय आणि त्या माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये माझ्या लक्षात आलं की इथे आलेला जो भारतीय वर्ग आहे त्या भारतीय वर्गाचं कुठलंही गेट टुगेदर, मग ते अगदी 4 कुटुंब एकत्र आली आणि घरातल्या घरात गेट टुगेदर असो किंवा एखाद्या मंडळाचं किंवा असोसिएशनचं गेट टुगेदर असो, त्या प्रत्येक गेट टुगेदरची सांगता कुठल्या तरी बॉलिवूडच्या ढिंच्याक गाण्यांवर मुलांनी नाचणे म्हणजे आपण आपलं भारतीय कल्चर सेलिब्रेट केलं, असंच अशीच त्यांची एक मनोधारणा होती, अजूनही खूप ठिकाणी आहे. आणि ती मनोधारणा म्हणजे बदलणं मुश्किल होतं. आणि चिकनी चवेली आणि झिला की जवानी किंवा बीडी जलाई लय ह्याच्यावर सुद्धा वावा काय माझी मुलगी नाचली असं ह्याच्यामध्ये आनंद आणि कौतुक आणि अभिमान वाटणारी मंडळी इथे आहेत. आणि मला निदान माझ्या विद्यार्थिनींनी तरी असं करू नये असं मला मनापासून वाटत होतं. आणि ऍट द सेम टाइम ज्या आत्ताच शिकायला सुरुवात झाल्या त्या लगेच कसं परफॉर्म करतील आणि म्हणून मग त्याच्यातून मग मी एक नवीन उपक्रम सुरू केला की तो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत नॉर्मली क्लासेसला यायला कोणी तयार नसतं, सगळेजण वेकेशनला इकडे तिकडे पळून जातात. तर मग मी त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये समर कॅम्प्स घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये चित्रपटातली शास्त्रीय गाणी की एखादा छानसा मी साऊंड ट्रॅक निवडायची, त्याचा चित्रपटातल्या कुठल्याही नृत्य रचना असो नसो त्याच्याशी काही संबंध नसायचा. मी त्याच्यावर प्युअर कथक कोरिओग्राफी छानशी बसवायची आणि मग ती नृत्य रचना मी त्या मुलींना शिकवायची आणि मी म्हणायची मग हा हा आता तुम्हाला कधी नाचायची इच्छा झाली तर तुम्ही ह्याच्यावर नाचा. सो अशा पद्धतीने हळूहळू ते सामाजिक बदलाव आणायला सुरुवात केली होती. त्याच्याच बरोबर लोकांच्या मुळात यार्डस्टिक्स ज्या डोक्यातल्या होत्या ना त्यांचे क्वालिटी ऑफ क्लासिकल डान्स और म्युझिक हे काही नव्हतंच. म्हणजे अज्ञानातला सगळा आनंद होता. कारण त्यांनी त्या संगीत किंवा नृत्य क्षेत्रातली शिखरच बघितलेली नव्हती. त्यामुळे उत्तम काय आहे हे माहिती नसल्यामुळे जे काही मीडिओकर अवतीभोवती आहे तेच ग्रेट आहे. म्हणजे त्यांनी काय ह्यानी पण आ म्हटलं आणि त्यांनी आ म्हटलं त्यात फरक काय? अशी जी इतकी दयनीय अवस्था होती ती बदलण्यासाठी मग मी इथे माध्यम म्हणून एक नॉन प्रॉफिट चॅरिटी ऑर्गनायझेशन स्थापली आणि माध्यमच्या तर्फे गंधर्व महोत्सव सुरू केला. आणि गंधर्व महोत्सवामध्ये गायन वादन नृत्य की ज्यावेळेला आपण संगीत महोत्सव म्हणतो तर गायन वादन नर्तनादी कला म्हणजे संगीत, म्हणजे संगीताची परिपूर्ण व्याख्या. तर त्या अर्थाने गंधर्व महोत्सव सुरू केला आणि मग त्याच्यामध्ये गाण्यात एक म्हणजे एका पाठोपाठ एक 3 कलाकार आणि ऍज अ फाउंडर म्हणजे माझी आई मला म्हणाली की अगं तू स्थापक आहेस त्या महोत्सवाची, त्यामुळे यू हॅव टू परफॉर्म की त्याच्यात तू नक्कीच तुझं नृत्य प्रस्तुती कर. मग एकट्या पहिल्या वर्षी मी विश्वमोहन भट आणि आरती अंकलीकर म्हणजे गायन वादन आणि नर्तन असं आम्ही सुरुवात केली आणि मग शेवटी आम्ही तिघांनी मिळून एकत्र ऑन द स्पॉट भैरवी गायलो वाजवलं आणि नाचलो.
तर फारच सुंदर झाला तो गंधर्व महोत्सव. आणि मग त्याच्यानंतर 1 वर्ष पंडित सतीश व्यास संतूर किंवा पंडित जसराजजी, मग 1 वर्ष गायला अश्विनीताई होत्या, अश्विनी भिडे, 1 वर्ष देवकी पंडित, असं एक वर्ष मी ते गंधर्व महोत्सव राबला. त्याच्यानंतर लहान मुलं इथं खूप टॅलेंटेड आहेत हे लक्षात आल्यावर मी बाल गंधर्व सुरू केलं, की त्याच्यामधल्या लहान मुलांना उत्तेजन द्यावं म्हणून. आणि केवळ लहान हे त्यांचं क्वालिफिकेशन नाही, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी, खरोखर म्हणजे मी म्हणणाऱ्यांनी तोंडात बोटं घालावीत इतकी टॅलेंटेड पुढे पुढे पिढी मला दिसायला लागली. तर त्यांच्यासाठी बालगंधर्व महोत्सव सुरू केला. इतकंच नव्हे तर कथक, भरतनाट्यम, तबला, गायन, जसं भारतामध्ये गंधर्व महाविद्यालय आहे आणि किंवा वेगवेगळे आहेत, प्रयाग आहेत, वेगवेगळे एक्झाम बोर्ड आहेत, तसं अमेरिकेसाठी सामवेद हा एक्झाम बोर्ड मी स्थापला. आणि त्याच्यात महाराजजींपासून माझी आई पद्मविभूषण डॉक्टर राजा रेड्डी, डॉक्टर संध्या पुरेच्या भरतनाट्यम मधली जी नाट्यशास्त्रातली अथॉरिटी मानली जाते, माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे. तर लता रामन, डॉक्टर संध्या पुरेच्या, डॉक्टर राजा रेड्डी, महाराजजी, माझी आई, मी ऑफकोर्स स्वतः ऍज अ फाउंडर डायरेक्टर ऑफ द बोर्ड, आणि असे अनेक गुणी मंडळी या सामवेद बोर्डाला आता जोडली गेलेली आहेत. आणि अतिशय डिलिजंटली आणि छान पद्धतीने संपूर्ण अमेरिकेभर सगळ्या गायन, वादन, नर्तनाच्या परीक्षा इथं कंडक्ट केल्या जातात. लेखी परीक्षांचे ऍक्च्युली पेपर्स भारतातून मी मागवते आणि भारतात वेगवेगळ्या एक्झाम बोर्डशी अफिलिएटेड जेवढे म्हणून गुणी आणि स्कॉलरली कलाकार आणि परीक्षक आहेत, ते सगळे सामवेदशी पण अफिलिएटेड आहेत. आणि परीक्षेचे पेपर भारतातून येतात आणि एका वेळेला सगळ्यांच्या परीक्षा इथे घेतल्या जातात. लेखी परीक्षांच्या उत्तरपत्रिका भारतात पाठवल्या जातात, तिथे चेक केल्या जातात आणि अतिशय छान काम इथे होत आहे. आणि अशा पद्धतीने मी जसं म्हटलं तसं की शास्त्रीय कला, कारण मला ते इतकं जाणवलं की बॉलिवूड, मी स्वतः आय एम पार्ट ऑफ द बॉलिवूड फ्रॅटर्निटी, परंतु बॉलिवूड म्हणून, कारण बॉलिवूड हे सर्वांगीण आहे, त्याचे अनेक पैलू आहेत, पण त्यातला फक्त ढिंच्याक पैलू सादर करून तेच आपलं कल्चर हे प्रेझेंट करणं, म्हणजे हळूहळू इथल्या अमेरिकनांना अशीच त्यांची धारणा व्हायला लागली होती की हे म्हणजेच भारतीय कल्चर, अँड दॅट वॉज सो रॉंग. आणि म्हणून त्याच्यातून मी हे सगळे उपक्रम राबवले. आणि आता म्हणजे मला सांगायला आनंद होतो की आता ज्या वेळेला मला काही पालक कोणीही ज्या फोन करतात ऍडमिशनसाठी, तेव्हा ते या मनोधारणेतूनच फोन करतात की नाही, आम्ही म्हणजे एक 10 वर्ष तरी मुलगी तुमच्याकडे सोपवतोय, तर या धारणेतून फोन करतात. किंवा आता शिकणाऱ्या मुली, कारण इथं फार कॉमन होतं ते की 12वी नंतर मुलं कॉलेजमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतात तेव्हा शक्यतो आपल्या राज्याच्या बाहेरच्याच कॉलेजमध्ये जातात, की म्हणजे लिबर्टी, फ्रीडम, घरात आई वडिलांबरोबर राहायला नको, म्हणजे ही मूळ अमेरिकन मेंटॅलिटी होती. पण आता इथं भारतीय लोकसंख्या ही वाढल्यामुळे ती आता मेंटॅलिटी पण थोडी थोडी कमी व्हायला लागली. मी माझ्या परीनं माझ्या विद्यार्थिनींना पण सांगते की अरे, तुम्ही आयुष्यातली 10-10 वर्ष ह्याच्यात गाडली आहेत या कलेमध्ये आणि कंटिन्यू करायचंय पुढे असा विचार करतात, तर मग स्टेट युनिव्हर्सिटीज मध्येच कुठेतरी तुम्ही ऍडमिशन घ्या, सो दॅट यू कॅन कंटिन्यू दिस. आणि आता ते होत आहे आणि खूप छान याच्या कलेचा अभ्यास केला जातोय. आपल्या भारतीय सभ्यतेचा, संस्कृतीचा खूप छान अभ्यास केला जातोय इथे. क्या बात आहे, क्या बात आहे. याला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की अमेरिकेत राहून सुद्धा, इतके वर्ष राहून सुद्धा खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आणि भारतीय कला आणि भारतीय रत्न ही. आणि आता यालाच कंटिन्यू करून मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अमेरिकेत प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी ही एक खूप प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे आणि IEV या क्षेत्रातली ही खूपच मोठी युनिव्हर्सिटी आहे. आयव्ही या लीग हे युनिव्हर्सिटीत नवी आहे निहारिका, लेट मी यू. आयव्ही लीग इज नॉट अ क्षेत्र. आयव्ही लीग याचा अर्थ सांगते तुला. तुला पॉइझन आयव्ही हा प्रकार माहितीये का? आयव्ही म्हणजे एक वेल असते आणि आपली पानफुटी कशी असते तसं पानफुटीसारखी पानं असलेली ती वेल असते
आणि ज्या वेळेला एखादी बिल्डिंग खूप जुनी होते तर त्यावेळेला म्हणजे त्याच्या अवतीभोवती मला निहारिकाला पण बघायला आवडेल फ्रेममध्ये तिच्याशी गप्पा मारताना. तर त्याच्या अवती म्हणजे अशी त्या बिल्डिंगीच्या भोवताली त्या अशा वेली चढायला लागतात बिल्डिंगीवर. आणि म्हणजे अशी बिल्डिंग की ती लिटरली त्या वेलींनी सबंध भिंतच कव्हर करून टाकली आहे. आणि हे काही एका वर्षात होत नाही. हे अनेक तपानंतर होतं. आणि त्याच्यातून तो शब्द पडलेला आहे, आयव्ही लीग. कळलं का? म्हणजे ओके. आणि ईस्ट कोस्टवर अर्थात ईस्ट कोस्टवरच प्रथम संबंध युरोपियन झाले आणि कॉलनीज प्रथम तिथेच स्थापल्या गेल्या. त्यामुळे युनिव्हर्सिटीज सगळ्यात जुन्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या ईस्ट कोस्टवर आहेत. आणि म्हणून ह्या इथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आयव्ही लीग युनिव्हर्सिटीज म्हणजे या खरोखर जुन्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्याच्यामधल्या सुद्धा ज्या टॉप 10 युनिव्हर्सिटीज मानल्या जातात अमेरिकेमधल्या की ज्याच्यात ऍडमिशन मिळणं महामुश्किल आहे. की जसं आपल्याकडे पण आपण म्हणतो IITत ऍडमिशन मिळणं की हे जसं खूप येस. अवघड मानलं जातं कारण त्यांचा दर्जा तो त्यांनी एक स्थापित केलेला आहे. तशा स्थापित म्हणजे जसं हार्वर्ड, येल, प्रिन्स्टन या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत की हा अत्यंतिक उच्च दर्जा त्यांनी स्थापन केलेला आणि तो राखलेला आहे. त्यामुळे एकतर ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि पब्लिक युनिव्हर्सिटीज म्हणजे ज्या स्टेट गव्हर्नमेंट तर्फे चालवल्या जातात, फंडिंग होतं, त्यामुळे त्यांच्या फियाही कमी असतात. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या फिया महाप्रचंड असतात. तर म्हणजे ती पोरं नक्की मिलियनर बापांची पोरं पाहिजेत. आणि सेकंडली फक्त मिलियनर असणं हे एवढंच पुरेसं नाही आहे कारण इथं अंडर द टेबल करप्शननी ऍडमिशन नाही मिळत. म्हणजे बाप मिलियनर्सला म्हणून ऍडमिशन आहे असं नसतं. ते निर्विवाद अत्यंतिक बुद्धिमान असले पाहिजे तरच त्यांना तिथे ऍडमिशन मिळते. तर अशा टॉप 3 युनिव्हर्सिटीज मधली प्रिन्स्टन आहे. येस, येस. सो आय नाव हर्ड यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन. आयव्ही लीग येस, युनिव्हर्सिटीचा अर्थ येस. हा आहे. कळलं येस, की येस. आय हर्ड अबाउट इट. मी त्याच्याबद्दल वाचलं होतं ज्यावेळेला मी याचा रिसर्च करत होते. तर म्हणूनच मी ऍक्च्युली हा क्वेश्चन याच्यात इन्व्हॉल्व केला कारण ही इतकी नावाजलेली आणि इतकी मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि या युनिव्हर्सिटीत तुम्हाला खास आमंत्रित करण्यात आलं होतं तिथल्या स्टुडंट्सना कथक शिकवायला. हो, तर हो. मला त्या अनुभवाबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तुमचा तो अनुभव कसा होता आणि तिथल्या स्टुडंट्सना कथक शिकवताना तुम्हाला काय अनुभव आले? ऍक्च्युली मी असं म्हणेन की म्हणजे माझे डोळे उघडले त्या युनिव्हर्सिटीत शिकायला गेले तेव्हा की इथं त्यावेळेला मी ऑलरेडी शिकवत होते. म्हणजे संस्था ऑलरेडी स्थापली होती आणि छोट्या छोट्या मुली वेगवेगळ्या वयोगटातल्या सगळ्या येत होत्या. आणि मला त्या मुलींच्या तोंडावर पहिलं धादिन दिंदाच घालताना आमचं म्हणजे तुंबळ युद्ध व्हायचं की कायम दादिन दिंदा दादिन दिंदा असंच त्या म्हणायच्या. आणि मी प्रत्येक वेळेला म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे काहीच होत्या म्हणजे आपल्या अगदी हार्डकोर मराठी कल्चर ज्यांनी जोपासलंय किंवा जे अगदी हिंदी घरी शिकवतायत मुलांना किंवा आग्रह धरतायत की मुलांना की तुम्ही हिंदीच बोला किंवा मराठीतच बोला. म्हणजे त्यांची भाषा जरा जीभ शुद्ध होती आणि त्यांच्या तोंडून मला धादिंदिंदा नीट ऐकू यायचं. पण अशा बऱ्याच मुली होत्या की ज्या धा म्हणायचं म्हणजे धा कसा म्हणावा ह्याच्यावर मग मी संबंध आता एक माझा रिसर्चच झालेला आहे. आणि मग मी त्यांना असं म्हणा तसं म्हणा असं करून शेवटी त्यांच्या तोंडून धा वदवून घेते. परंतु त्यावेळेला मी जाऊ द्यायची म्हणजे आय वॉज लिनियंट विथ देम की नाही हे काय इथं जन्माला आलेली पोरं आहेत. म्हणजे त्यांचं वरचं कव्हर जरी भारतीय असलं तरी आतून ते कम्प्लिटली अमेरिकनाइज्ड आहेत. त्यांनी तोंड उघडलं इंग्लिश बोलायला की लक्षात येतं की अरे कम्प्लिटली अमेरिकन आहेत ही पोरं. तर त्यांना धा म्हणताना खूप अवघड व्हायचं. म्हणजे सगळे इंडियन ओरिजिन असलेल्या या पोरी. आणि म्हणून अशा वेळेला ज्या वेळेला मला प्रिन्स्टन मध्ये निमंत्रण आलं कथक शिकवण्याचं तर त्यावेळेला चांगली गोष्ट ही होती की मी स्प्रिंग सेमिस्टर ज्या वेळेला जॉईन केलं त्यांना त्याच्या जस्ट आधी 6 महिने झाकीरबाईंनी तिथे इंडियन म्युझिकवर सेमिस्टर घेतली होती 2 लागोपाठ. तर त्यामुळे त्यांनी जरा माहोल निर्माण केला होता. आणि त्याच्यानंतर कथक शिकवण्यासाठी मला तिथे बोलवण्यात आलं. आणि मी गेले त्यावेळेला मी मनाने म्हणजे माझी तयारी करत असताना मला हेच वाटलं की त्यांना मी आय मीन आय वॉज डेफिनेटली लुकिंग फॉरवर्ड टू टीचिंग एक्स्ट्रीमली इंटेलिजंट माइंड्स. कारण ती सगळी पोरं तिथं फिजिक्स, केमिस्ट्री, इंजिनिअरिंग या सगळ्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD करणारी मुलं होती. आणि त्याशिवाय एक्स्ट्रा क्रेडिट पॉइंट्स मिळावेत म्हणून ते माझ्या क्लासला एनरोल करणार होते.
आणि माझ्या क्लासला एनरोल करण्यासाठी त्यांची डान्स डिपार्टमेंटची जी एचओडी होती, तर तिने मिनिमम क्वालिफिकेशन दे शुड बी मेजर इन 2 वेस्टर्न स्टाईल्स. म्हणजे आपण असं म्हणू की आपल्या जसं विशारद असतं तर तसं म्हणजे प्रॉपर सबस्टॅन्शियल कोर्स करून कंप्लीट केलेले वेस्टर्न स्टाईल्स 2 तरी त्यांच्या मेजर असलेल्या पाहिजेत. हे त्यांनी माझ्या कोर्सला एनरोल करण्याचं मिनिमम क्वालिफिकेशन ठेवलं होतं. So I was aware of that. So it means ki not only they were very intelligent students, but they were extremely well trained bodies. आणि फिजिकली फिट, जबरदस्त फिटनेस लेवल होता. सो आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू. माय ओनली कन्सर्न वॉज की त्यांना जर मी आपल्या जे बोल आहेत ते शिकवायला सुरुवात केली तर ते कितपत बोलू शकतील. की इथं माझ्याकडे क्लासमध्ये 10 धिंदिंदावर मारामारी चालली होती, तर मी म्हटलं इथं 10च्या भानगडीतच पडण्यात अर्थ नाही, कारण सगळे मोस्टली व्हाईट अमेरिकन होते. आणि म्हणून मी मेंटली तयारी केली होती की जर त्यांना म्हणजे परण किंवा नटवरी किंवा धादिंदिंदा ओरिएंटेड असे काही बोल जर त्यांना उच्चार नाही करता आला तर त्याच्यासाठी अडकून राहायचं कारण नाही. आपण त्याला न्यूमरिकल्स मध्ये जसं आपण गिनती तिहाईया करतो तसं कुठल्याही बोलाला संपूर्ण बोलच न्यूमरिकल्स मध्ये कन्व्हर्ट करून आपण शिकवूया. अशा मानसिक तयारीने मी ते सेमिस्टर सुरू करायचं असं ठरवलं होतं. आणि जी एचओडी होती खूप सिनियर होती आणि मॉडर्न डान्सची खूप सिनियर डान्सर होती त्यावेळची प्रिन्स्टनची एचओडी. तर तिने मला फोन केला आदल्या दिवशी आणि ती म्हणाली की मी मुलांना आधी वाचायला असं असं काही पाठवलं आहे मॅटर आणि तुझ्या क्लासचं स्ट्रक्चर असं असणार आहे की 2 तासाचा तुझा क्लास असणार आहे प्रत्येक वेळेला आणि त्यातले 1 तास आपण थेरी आणि डिस्कशन फोरम असणार आहे आणि उरलेला 1 तास प्रॅक्टिकल असेल. तर मी पहिल्या दिवशी गेल्यावर तुला आश्चर्य वाटेल, त्यांनी पहिल्या दिवशी मला प्रश्न मुलांनी विचारला की देवदासी परंपरा आणि कोठेवाली याच्यात फरक काय? ओ माय गॉड. म्हणजे आता अलंकार झालीयस तू, हा विषय अलंकारपर्यंत तरी काढलाय का बघ. मास्टर्स लेवलला सुद्धा ह्याचा उहापोह झालेला नाहीये आपल्याकडे. आणि मला त्या पोरी विचारत होत्या की देवदासी परंपरा अर्थात म्हणजे मला माहिती होती त्यामुळे ऑब्व्हियसली आय कुड अपफ्रंट आन्सर देअर क्वेश्चन्स. पण देवदासी परंपरा आणि कोठेवाली यात फरक काय? मग पुढचा त्यांनी प्रश्न की वंदना आणि स्तुती याच्यात फरक काय? आम्ही वंदना करतो किंवा आम्ही स्तुती करतो. ही स्तुती केली, ते स्तुती केली म्हणजे काय? तर सुदैवाने माझा संस्कृतचाही अभ्यास असल्यामुळे मी त्यातला फरक आणि ते सगळं त्यांना व्यवस्थित सांगू शकले. आणि सगळ्यात मोठं सरप्राईज ही सगळी आमची बडबड झाल्यानंतर सगळ्यात मोठं सरप्राईज ज्या वेळेला मी त्याला शिकवायला उभी राहिले त्यावेळेला बिलीव्ह इट ऑर नॉट सगळे लख गोऱ्या व्हाईट अमेरिकन पोरी धिन धिन खणखणीत धादिन दिंदा. आणि दॅट वॉज माय आय ओपनर. मी म्हटलं अरे लानत आहे आपने पे की ही पोरं आपली केवळ म्हणजे भारतीय ओरिजिन असली तरी की नाही अमेरिकेत जन्माला आली आहेत म्हणून आपण त्यांचं हे नॉनसेन्स टॉलरेट करतो. त्याच्यानंतर मग मी हिटलरच झाले आणि मग मी त्यांना 10 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी त्याची दुप्पट सुद्धा शिकवणार नाही अशी मी अडून बसायला लागले. आणि मग मी विचार केला की अरे इकडे पोरं येऊन लॅटिन शिकतात, फ्रेंच शिकतात, स्पॅनिश शिकतात, मग ह्या सगळ्या भाषा जर शिकतात तर जी तुमची पूर्वापार तुमच्या आई बापांची आणि बापजाद्यांची भाषा आहे ती कशी नाही तुम्हाला बोलता येत? ते मला पटेच ना. आणि म्हणून त्याच्यातून मग तो आग्रह धरून जे सगळं सुरू झालं आणि मग त्यांनी खूप फरक पडला की मी म्हटलं नथिंग डुईंग, तुम्हाला हे यायलाच पाहिजे. हा उच्चार येत कसा नाही? म्हणजे 1-2दा तर अशी मजा झाली होती की मी सुरुवातीला मुली लहान असताना आयांना बसू द्यायची क्लासमध्ये की एवढ्यासाठी की घरी त्या मदत करू शकतील तिला रियाज करायला असं म्हणून मी म्हणायची बसा तुम्ही की मी काय सांगतेय किंवा काय चुकतंय तर घरी ती प्रॅक्टिस करेल तर तिच्याकडून करून घ्या. तर मी एका मुलीच्या मागे अगं धा म्हणणं धा धिन धिन धा हे तिच्या मागे लागले असताना तिकडे बसलेली आई म्हणाली वाय डोंट यू से दा, सी ताई इज टेलिंग यू ना से दा दिन दिन दा. मी आईला म्हटलं पहिली तू गप्प बस कारण ती पण दा दिन दिन दा सोडत होती. असं बरंच काय काय इकडे व्हायचं. पण असे खूप मजेदार किस्से इथे घडले. आणि इनफॅक्ट प्रिन्स्टन मध्ये त्या माझ्या शिकवण्याच्याच म्हणजे 3-1 वर्ष मी कंटिन्युअसली शिकवलं होतं. त्यानंतर त्यांनी मला एकदा फॉल सेमिस्टरला पण बोलवलं होतं आणि हा इनफॅक्ट अतिशय नोंद करून घेण्याजोगा महत्वाचं सिरियस मॅटर आहे की तिथं मला असं लक्षात आलं की फंडिंग होत आहे
युनिव्हर्सिटीज लेवलवर टू प्रूव्ह की कथ्थक हे जिप्सी कल्चर म्हणजे युरोप मधल्या जिप्सी कल्चर मधून कथ्थक आलं. आणि हे ज्या वेळेला माझ्या निदर्शनाला आलं त्यावेळेला म्हणजे एकदम मी तलवारच काढली होती. आणि की आपण म्हणतो की कृष्णाच्या रासनृत्यातून कथ्थकचा उद्गम झाला. आणि त्याच्याही मागे अजून जर जायचं असेल तर कुशीलव म्हणजे कथा करे सो कथ्थक कहलावे ही जी कथ्थकची आपण व्याख्या म्हणतो तर त्याच्यातल्या कथ्थकच्या ज्या मूव्ज आहेत किंवा मुळात कथ्थक मधली चक्रीची जी संकल्पना आहे म्हणजे हा एक छानपैकी पीएचडीचा विषय आहे की कृष्णाने रास रचली तर रास नृत्य जे आहे त्या रास नृत्याकडे जर बघितलं तर प्रत्येक जण स्वतःभोवती फिरत असतो. कृष्ण मध्ये आहे आणि कृष्णाच्या भोवती पण फिरतात. मग त्याच्यात घुमर आलं, रास आलं, राजस्थान मधल्या अशा अनेक जी नृत्य आहेत रासशत आणि त्याच्यातून उद्गम पावलेली त्या सगळ्याचं स्ट्रक्चर हे आहे की नर्तिका स्वतःभोवती फिरत असतात की कृष्ण हा मध्ये आहे आणि त्याच्या भोवती फिरतात. जर आपण ब्रह्मांडाकडे बघितलं तर ब्रह्मांड काय आहे की सूर्य मध्ये आहे आणि सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरतात. सो तसं पाहिलं तर हे ब्रह्मांडाचं स्ट्रक्चर आहे. आणि म्हणजे त्यातला चक्री हा भाग आपण असं म्हणू की कथक मध्ये आहे किंवा त्यातल्या बऱ्याचशा कवित्व बऱ्याचशा रचना बरेचसे बोल तसेच्या तसे म्हणजे आपल्याला रासनृत्य हे त्याचं रस्टिक रूप आहे हे जाणवतं ज्यावेळेला आपण रासनृत्य बघतो. परंतु त्याच्याही मागे म्हणजे आता कृष्णाचं हे द्वापार युग झालं पण त्याच्याही मागे जर आपण गेलो तर कथकची जी मूळ व्याख्या आपण सांगतो की कथा करे सो कथक कहलावे की संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून जो एक कथाकथन करतो किंवा एखादा प्रसंग किंवा काहीतरी जे कथन करतो संगीत नृत्याच्या माध्यमातून तो कथक ही जी कथकची मुळात परिभाषा होती. मग तसं पाहायला गेलं तर आपण थोडस कीर्तनकाराकडे पण त्याला रिलेट करू शकतो. फक्त कीर्तनकार नाचायचे नाहीत भाव त्याच्यामध्ये नसायचे परंतु हातातल्या चिपळ्यांनी त्यांच्या हातात रेडीमेड त्यांचा ताल असायचा आणि गाण्यातून ते कीर्तनातून आपली वेगवेगळी पौराणिक प्रसंग प्रेक्षकांच्या पुढे मांडायचे. पण मी जसं म्हटलं तसं द्वापार युगाच्याही मागे जर आपण सतयुगामध्ये गेलो रामायण काळामध्ये गेलो तर कथक तिथून खरं सुरू झालं. म्हणजे कथाकथन जे आहे संगीत नृत्याच्या माध्यमातून ते खरं तिथून सुरू झालं आणि सर्वात पहिलं कथाकथन कोणी केलं तर लव आणि कुशाने केलं. लव कुशाने प्रथम रामाला आपल्याच वडिलांना त्यांनी संबंध रामायण संगीतातून जे ऐकवलं तिथून पहिलं कथाकथन सुरू झालं. आजही म्हणजे कुशीलव ही जाती मानली जाते किंवा लवकुश म्हणजे आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हा जो संबंध प्रांत आहे तो कोणेकेकाळी हिंदुकुश म्हणून ओळखला जायचा. तो हिंदुकुश म्हणजे कुशलवातला कुश त्याचं तिथे साम्राज्य होतं. म्हणजे रामायण काळातला आता आपण जॉग्राफिकली जर बघायला गेलो तर आता अयोध्या म्हणजे लखनौ की अवध तिथे रामराज्य होतं आणि अयोध्येतून सीतेचा त्याग केला. ती गर्भार असताना रामाने तिचा एका धोब्याच्या बोलण्यावरून जो सीतेचा त्याग केला ती सीता कुठून कुठे गेली त्यातलं मूळ वाल्मिकी रामायणाप्रमाणे त्यांनी रामाने लक्ष्मणाला सांगितलं की तिला गंगेपार सोड. त्याच्यानंतर ती पायी तिथून वाल्मिकी आश्रम पर्यंत गेली आणि वाल्मिकी आश्रम चंदीगड मध्ये आहे. सो म्हणजे अयोध्येपासून चंदीगड पर्यंत सीतेनी चालत प्रवास केलेला होता आणि तिथं कुशलवाचा जन्म आहे झालेला आणि तिथून ते पुन्हा रामाला रामायण सांगायला अयोध्येमध्ये आले. तर म्हणजे आपण जर तो संबंध एवढा प्रांत बघितलं तर लक्षात येतं की कुठून कुठपर्यंत प्रवास झालेले होते. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या विद्यार्थिनींना सांगते म्हणजे त्या निमित्ताने केवळ नृत्य शिकणं नव्हे तर आपला प्राचीन इतिहास सगळ्यात पहिलं तर मी एक शब्द माझ्या व्होकॅब्युलरीतूनच काढून टाकला आणि तो म्हणजे मायथॉलॉजी. मिथ हा ब्रिटिशांनी इंट्रोड्यूस केलेला शब्द होता. कारण आपली ज्याला आपण प्राचीन इतिहास म्हणतो तो इतका प्राचीन आहे की तो मुखोद्गत म्हणजे पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखाद्वारेच सांगितला गेला. परंतु त्यावेळेला तरी लिहून ठेवलेल्या गोष्टी त्या इतक्या सुनामीज आणि ह्या त्या अफिवल्स मध्ये ते संदर्भ ग्रंथ किंवा असे खूप कमी मिळतात आणि म्हणून त्यांनी त्यांना चक्क हे मिथ आहे म्हणून मोडीत काढून टाकलं. आपलं रामायण आणि महाभारत हे मिथ नाही आहे.
की द फॅक्ट की राम सेतू हा नासाच्या सॅटेलाइट पिक्चर्स मधून सुद्धा रामेश्वरम वरून श्रीलंकेला गेलेला राम सेतू ज्यावेळेला आढळला, आता त्याला ऍडम्स ब्रिज म्हणतात, परंतु तो राम सेतू आहे. आणि ज्या वेळेला ते जे दगड आहेत त्या दगडांचा अभ्यास केल्यानंतर त्या दगडांचं जे वय आहे ते सतयुगातलं जे रामकाल आहे त्याच्याशी एक्झॅक्ट मॅच होणारे वय आहे. किंवा तिथे कच्छच्या आखातामध्ये द्वारका मिळालेली आहे. ह्या सगळ्याला तुम्ही मिथ कसं म्हणू शकता? हा आपला प्राचीन इतिहास आहे आणि त्याचा आपण सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. आणि हे मी इथल्या पिढींमध्ये रुजवती आहे, त्यांना सांगती आहे. आणि त्यांना त्याचं खूप कुतूहल, अभ्यासू जिज्ञासा आहे आणि त्यामुळे त्यांची वैचारिक फाउंडेशन असं स्ट्रॉंग होतंय की ते असे सहज इथे तिथे वाहवले नाही जात ती मुलं. आणि त्याचा आनंद होतो मला बघताना की ही पिढी खूप छान उभी राहतीये इथे. क्या बात है! ही खूप मोठी बाब आहे. कारण मी असं म्हणेन कदाचित ज्या गोष्टी इव्हन भारतातल्या यंगस्टर्सना माहित नाहीये त्या आता तिथल्या अमेरिकन यंगस्टर्स पर्यंत तुम्ही पोहोचवताय, विच इज डेफिनेटली अ ग्रेट फॅक्ट. हो. जसं आता तुम्ही प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचा एक किस्सा सांगितला, तसाच एक आइसलँडचा तुमचा एक अनुभव आहे की तुम्हाला तिथे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. हो. आणि ही भारतासाठी एक खूप मोठी गौरवाची बाब आहे. तर त्या कार्यक्रमासाठी नेमकी तुमची निवड कशी झाली आणि ओव्हरऑल तुमचा आइसलँडचा काय एक्सपिरियन्स होता त्याबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. ऍक्च्युली आइसलँडचं भारताचं प्रतिनिधित्व असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ज्या वेळेला तुम्ही तुमचं काम उत्तम करता किंवा कलाकार म्हणून तुम्ही उत्तम काम करता, तर त्यावेळेला म्हणजे आजकाल मी बघते की केवढं मार्केटिंग करावं लागतं, स्वतःला सगळेजण प्रोजेक्शन करण्यामध्ये लागलेले असतात. आणि हे लिटरली शून्य मी केलेलं होतं, यातलं हे कधीच केलेलं नव्हतं. मला कायम एका कार्यक्रमातून दुसरे कार्यक्रम मिळत गेले. आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे. आणि त्याच्यासाठी मी 2 कार्यक्रम मागे जाईन की त्यावेळेला नुकताच म्हणजे इन 1990s तेव्हाची गोष्ट सांगते मी, किंवा लेट 80s मध्ये नेहरू सेंटर जे मुंबईचं आहे की अतिशय प्रेस्टिजियस तो व्हेन्यू आहे. आणि नेहरू सेंटर तर्फे रेन फेस्टिवल त्यांनी सुरू केला. आणि त्या रेन फेस्टिवल मध्ये 2 दिवसाचा तो फेस्टिवल होता. आणि दुसऱ्या दिवशी मी आणि मालविका सरुकाई अशा आम्ही दोघी बॅक टू बॅक कथक आणि भरतनाट्यम असं सादरीकरण होतं. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे जे गव्हर्नर होते डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर हे त्यावेळेला गव्हर्नर होते. आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला हजर होते. आणि त्यावेळेला म्हणजे पहिल्यापासूनच माझी ती कायम धडपड असायची की मला कुठल्या महोत्सवामध्ये बोलवलं जातंय. एक जनरल संगीत नृत्य महोत्सव असेल तर ऑफकोर्स आपल्याला जे इच्छा असेल ते आपण सादर करावं, लोकांना नक्की हे भावेल आपल्याला माहिती असतं तर ते आपण सादर करावं. परंतु काही स्पेसिफिक टॉपिक घेऊन जर काही संगीत नृत्य महोत्सव अनाउन्स केलेले आहेत, तर तुमचं जे सादरीकरण आहे त्या सादरीकरणामध्ये कुठंतरी काहीतरी त्याचा संदर्भ तो महोत्सव कशाचा आहे याच्याशी असावा, असं मी नेहमीच माझ्या नृत्यामध्ये राखलेलं होतं. तर हा रेन फेस्टिवल म्हणून त्यांनी अनाउन्स केला होता आणि म्हणून मी त्याच्यासाठी मुद्दाम वेगळ्या नृत्य रचना केल्या की पहिलं सबंध तालंग नाचून झाल्यावर भावंगामध्ये मी संपूर्ण पावसाशी निगडीत अशा सबंध नायिका सादर केल्या. आणि मालविकाने त्यावेळेला तिचं जे काही तिने ठरवलं होतं ते तिने सादर केलं. आणि डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर म्हणजे ते स्वतः साऊथ इंडियन होते. आणि तरी सुद्धा ते मुद्दाम आवर्जून स्टेजवर आले आणि त्यांनी तोंडफाटे तो माझ्या नृत्याचं कौतुक केलं. आणि इतकंच नव्हे, मालविकाला असं सटली दणकावलं पण की तुम्ही इतके इंडिफरंट राहून नृत्य नाही सादर करू शकत. की तुम्ही जे काही नृत्य सादर करताय ते इथं कशासाठी तुम्ही आलाय किंवा कुठल्या महोत्सवासाठी आलाय त्याचे काहीतरी कवडसे तुमच्या नृत्यात दिसले पाहिजेत, जसे कथ्थक नृत्यांगनांनी मांडले. सो त्यांनी खूप माझं नृत्य अप्रिशिएट केलं डॉक्टर अलेक्झांडरनी. आणि ते तेवढ्यावर थांबले नाहीत. म्हणजे हे नंतर मला कळलं की हा माझा कार्यक्रम झाल्यानंतर 1-2 आठवड्यातच मला राजभवन मधून फोन आला. राजभवन म्हणजे जिथे गव्हर्नर राहतात ते. सो महाराष्ट्राचे गव्हर्नर डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर त्यांच्या राजभवन म्हणजे त्यांना तो माझा कार्यक्रम इतका लक्षात राहिला होता आणि इतका आवडला होता की राजभवनवरून मला फोन आला की इथे राजभवनवर कार्यक्रमासाठी डॉक्टर अलेक्झांडरनी तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे.
की तुम्ही इथं या. आणि त्यांनी तारीख वगैरे सगळं सांगितलं आणि 1 तासाचं प्रेझेंटेशन आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर मी ते ऍक्सेप्ट केलं आणि मी, माझे म्युझिशियन्स, आई, आम्ही सगळेजण गेलो. राजभवनवर हा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला मला लक्षात आलं की त्या कार्यक्रमाला फक्त वेगवेगळ्या देशाचे कॉन्सुल जनरल्स होते हजर. So there were total 40 consul generals of 40 different countries, including the cultural minister, state ministers. अशा सगळ्यांचं ते एलिट गेट टुगेदर होतं आणि त्यांच्या समोर माझं नृत्य सादर करण्यासाठी मला गव्हर्नरनी बोलवलं होतं. आणि नॉर्मली राजभवनवर म्हणजे असे कार्यक्रम क्लासिकलचे कायमच गव्हर्नर्स छोटे छोटे कधी कधी ठेवतात. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर नॉर्मली कार्यक्रम झाला की कलाकार निघून जातात त्यांच्या घरी. पण त्यावेळेला मला गव्हर्नरनी सांगितलं की कार्यक्रम झाल्यानंतर प्लीज जॉईन अस फॉर डिनर. नाव दिस वॉज अ व्हेरी व्हेरी फॉर्मल डिनर. म्हणजे आता तुम्ही कधी ब्रिटिश किंवा क्वीन एलिझाबेथ वगैरे असे ह्यांचे कधी फॉर्मल डिनर्सचे तुम्ही पिक्चर्स किंवा काही पाहिलं असतील तर, किंवा स्वतः कोणी अटेंड केलं असेल तर त्याच्यामधला प्रोटोकॉल फार स्पेसिफिक असतो आणि त्यामुळे माझा टोटल पपलू झाला होता, कारण माझ्या आयुष्यातलं ते पहिलं फॉर्मल डिनर होतं. आणि सगळे म्हणजे राजदूत, इतक्या कंट्रीजचे अँबॅसिडर्स, आय वॉज इंट्रोड्यूस टू ऑल ऑफ देम आणि त्या सगळ्यांना खूप आवडलं होतं माझं नृत्य आणि दे वेर व्हेरी हॅपी अँड टू मीट मी. माझी आईही होती आणि सगळ्यांशी खूप गप्पा मारल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी सगळ्यांशी बोलण्यात आणि गप्पा मारण्यात इतकी मशगूल होते की समोर जेवायला जेव्हा आणून ठेवलं तर हे माझ्या लक्षात आलं की कोणीही सुरू करत नाहीये. तर गव्हर्नर ही इज लाईक अ किंग तेवढ्या त्या एरियाचे. दॅट इज हाऊ ही इज ट्रीटेड. तर जोपर्यंत ते खायला सुरुवात करत नाहीत, यू आर नॉट सपोज टू इट. सो सगळं जरी सर्व झालेलं होतं तरी nobody had started the food. So all the cutlery, everything was as it is kept. आणि ज्या क्षणी गव्हर्नरनी खायला सुरुवात केली तसे सगळे तुटून पडले खाण्यावर आणि मी म्हटलं काय हे आदर्शासारखे बरोबर सगळे खात आहेत. आणि आय वॉज जस्ट बीइंग नाईस अँड टेकिंग माय ओन स्वीट टाइम. आणि ज्या क्षणी गव्हर्नरनी त्यांचा फोर्क खाली ठेवला, सगळ्यांनी फोर्क खाली ठेवले. सो वन्स ही स्टॉप सिटिंग, यू आर नॉट सपोज टू ईट. So that was a nice revelation for me to understand that the formalities and the protocol of that dignitary level. आणि त्यावेळेला माझी ओळख आइसलँडचे कॉन्सल जनरल जे होते त्यांच्याशी झाली आणि त्यांनी मला रेकेविक इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल मध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्यासाठी निमंत्रण केलं. आणि असं मला ते प्रतिनिधित्व मिळालं. म्हणून मी म्हटलं की त्याच्या मागे 2 कार्यक्रम, त्याच्या मागची हिस्ट्री आहे जबाबदार, की ज्याच्यामुळे रेकिविक इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल हॅपन्ड इन माय लाईफ. आणि जे तू म्हणालीस की प्रत्यक्ष आइसलँड मधले तिथं गेल्यानंतरचे जे अनुभव होते, आता त्याच्यात दुसरी गंमतीची गोष्ट सांगते की आता आपण जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमात बोलतोय. तर आइसलँडचे कॉन्sul जनरल इंडियामधले जे होते ते भारतीय होते. फक्त भारतीयच नव्हे तर ते मराठी होते. त्यांचं नाव हिरलेकर. आणि म्हणजे ते मला भेटले राजभवनला आणि ते मला म्हणाले की आपण जरूर तिथे रेकेविक मध्ये प्रेझेंटेशन करू. म्हणजे ही वॉज रिप्रेझेंटिंग आइसलँड इन इंडिया, बट ही वॉज इंडियन. आणि त्यांच्या निमंत्रणावरून ज्या वेळेला आम्ही आइसलँडमध्ये गेलो तर आइसलँडमध्ये हिरलेकरांनी म्हणजे प्रत्यक्ष रेकेविक जी आइसलँडची राजधानी आहे तिथे आमचा 2 दिवस लागोपाठ कार्यक्रम होते. आणि पहिल्या दिवशी प्रेसिडेंट आणि फर्स्ट लेडी दोघंही आले होते. आणि आइसलँड हा अतिशय म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जवळचा हा देश आहे आणि त्यामुळे जे आपण म्हणतो ना की तिथे 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतो. म्हणजे लिटरली तिथे सूर्य 6 महिने मावळतच नाही आणि 6 महिने उगवतच नाही. आणि जून महिन्यामध्ये आम्ही तिथे गेलो त्यामुळे तो 6 महिने दिवस असलेला कालखंडातला तो महिना आहे. आणि माझा कार्यक्रम संपला त्यावेळेला रात्रीचे 11:30 वाजले होते आणि छान असा सूर्य होता तिकडे. तर त्यामुळे रात्रीच्या 11:30 वाजताच्या सूर्याचा म्हणजे सूर्यप्रकाशात काढलेला फोटो आहे.
आणि ज्या ऑडिटोरियम मध्ये तो कार्यक्रम होता त्याच्या म्हणजे त्याच्या बाजूला तळं होतं. त्या तळ्याचं नाव होतं त्योर्निन नावाच्या सरोवराच्या काठी तो कार्यक्रम होता. आणि आय ऑलवेज फेल्ट की ज्यावेळेला आपण देशाचं प्रतिनिधित्व करत असतो त्यावेळेला आपल्यावर खूप जबाबदारी असते. म्हणजे केवळ तिथे जाणं आणि नाचणं एवढंच तुमची जबाबदारी नसते. तर तुमच्याकडे एक केवळ भारतीय म्हणून लोक बघत नाहीत, तर तुमच्या थ्रू ते संपूर्ण राष्ट्र बघायचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ मॅटर्स अ लॉट. तर मला कायमच सवय होती की कुठल्याही शहरामध्ये कार्यक्रमाला मी कधीही गेले की आधी म्हणजे लँड झाल्यावर हॉटेलमध्ये चेक इन करण्यापूर्वी सुद्धा आधी मी थिएटरवर जायची आणि तिथं मला काय काय होय ते मी बघायची. तर गंमत म्हणजे आइसलँडिक कॉन्sul जनरल म्हणून जे भारतात होते ते मराठी होते आणि भारताचे कॉन्sul जनरल म्हणून जे आइसलँडमध्ये होते ते आइसलँडिक होते. तर मी ज्या वेळेला तिथलं ऑडिटोरियम वगैरे बघितलं त्यावेळेला मी त्यांना म्हंटल की मला स्टेजवर आमच्या कुठल्या तरी देवाची मूर्ती पाहिजे. म्हटलं नॉर्मली आम्ही नटराज ठेवतो, परंतु नटराज नसेल तर कुठल्या तरी देवाची मला मूर्ती पाहिजे. तर जे भारताचे कॉन्sul जनरल म्हणून तिथे आइसलँडिक गृहस्थ होते ते म्हणाले येस वेन वी वेंट टू इंडिया वी हॅड द गणेशा स्टॅच्यू ऑफ गणेशा विथ अस. सो म्हणून मग त्यांच्या घरातून मी छान मोठी गणपतीची मूर्ती होती ती मागवली आणि उदबत्ती वगैरे तर काही नव्हतं, हार घालायला फुलंही नव्हती. आइसलँड हा ज्वालामुखीचा प्रदेश मानला जातो. फायर अँड आईस, इट इज नोन ऍज अ कंट्री ऑफ फायर अँड आईस. म्हणजे वर सबंध हिमाच्छादित शिखर असलेले डोंगर असले तरी त्या देशाच्या खालून सतत ज्वालामुखीचे करंट सतत वाहतात. म्हणजे आइसलँडचं सर्वात मोठं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपण गिझर लावतो आणि गरम पाणी करतो किंवा आता इथं घरांमध्ये सगळ्याच मोस्टली घरांमध्ये मोठे मोठे बॉयलर्स असतात, हिटर्स असतात. तर त्यामुळे इथं 24 तास एक गरम पाण्याचा नळ आणि एक थंड पाण्याचा नळ असतो. तर तिथं सुद्धा गरम पाणी आणि थंड पाण्याचे नळ कायम होतेच. परंतु ते जे गरम पाणी होतं ते कुठलंही गरम पाणी कुठल्याही हिटर मधून आलेलं नसून हे ज्वालामुखीचे जे अंडर करंट्स आहेत त्याच्या अंडर करंट मधून नॅचरली आपण जसं म्हणतो उष्ण पाण्याची तळी असतात की ज्याच्यामध्ये आंघोळ केल्यामुळे आपले रोग बरे होतात, हे संपूर्ण राष्ट्राला पुरेल असं कायम ज्वालामुखीतून आलेलं गरम पाणी संपूर्ण राष्ट्राला मिळतं. हे त्या देशाचं वैविध्य आहे. आणि तिथं त्यामुळे फुलं पानं उगवणं खूप अवघड आहे. आणि हे मला त्यावेळेला नवीन नवीन मी तिथे होते, मला कल्पना नव्हती. तर मी गणपतीला स्टेजवर व्हायला तिथंच बाजूला बागेत उमललेली फुलं होती, मी 2-4 फुलं काढली आणि त्यांनी एवढा दंगा केला. मला नव्हतं माहिती की ती एक एक फुल उगवायला त्यांना किती मेहनत करावी लागते. पण असो मी तिथं त्या गणपतीला फुलं वाहिली आणि एक कलाकार म्हणून मला नेहमी वाटतं आणि असं म्हणेन की दॅट्स गॉड्स गिफ्ट की नुसतं नृत्य सादर करणे नाही तर त्याच्याबरोबर यू शुड हॅव अ ओरेटरी पॉवर टू कनेक्ट विथ द ऑडियन्स. तर त्यावेळेला मी ज्या वेळेला त्यांच्या समोर उभी राहिले स्टेजवर तेव्हा मला असं वाटलं की मी एक छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून हे एवढे आइसलँडिक उत्सुक मंडळी सबंध पॅक ऑडिटोरियम भरलेलं ते त्याच्यातून जणू ते संपूर्ण माझा देश पाहण्याचा प्रयत्न करताय. आणि म्हणून मी तिथे उभी राहिल्यावर मी त्यांना म्हंटल की आमच्याकडे नृत्य हे केवळ सोशल रिक्रिएशन असं नसून आमच्याकडे नृत्य हे मेडिटेशनचा पण एक भाग आहे. नृत्य हे साल्व्हेशनचा पण पाथ मानला जातो आणि म्हणून आम्ही आमच्या नृत्याची सुरुवात कायम वी ऑफर अवर सॅल्युटेशन्स टू द गॉड. आणि मग टू मेक द होल मॅटर लाईट आय सेड की नॉर्मली इन ख्रिश्चनिटी यू हॅव ओनली वन गॉड अँड दॅट इज जीसस क्राइस्ट. पण मी म्हटलं वी हॅव मिलियन्स ऑफ गॉड्स सो आय हॅव अ व्हास्ट चॉईस टू सिलेक्ट फ्रॉम अँड बिकॉज आय एम अ यंग ब्युटिफुल वुमन आय हॅव चोजन अ हँडसम गॉड टू वर्शिप. रामाबद्दल बोलले रामस्तुती मी सुरुवात केली आणि ती स्तुती रामस्तुती मी सुरुवात करण्यापूर्वी मी म्हटलं की व्हॉट एव्हर आय एम वेअरिंग इज अ व्हेरी ट्रेडिशनल अटायर ऑफ अ डान्सर. आणि म्हटलं आय एम गोइंग टू शो यू समथिंग विच आय एम वेअरिंग बट यू कांट सी इट राईट नाव. तर सगळे उठून उभे राहिले की आता ही काय दाखवते आपल्याला. आणि त्यावेळेला मी घागरा चोली घातली होती
आणि म्हटलं दिस लॉंग स्कर्ट दॅट आय एम वेअरिंग बट दॅट अंडर द स्कर्ट आय एम वेअरिंग अँकल बेल्स. आणि असं म्हणून मी त्यांना घुंगरू दाखवले की हे घुंगरू कसे असतात, त्याचा साऊंड कसा असतो, असं सगळं दाखवून. आणि देन आय मेड माय प्रेझेंटेशन विच वॉज इमेन्सली लव्ड बाय एव्हरीबडी. आणि कारण मला माहिती होतं की मी राष्ट्रपतींच्या समोर त्यांच्या प्रेसिडेंट समोर कार्य म्हणजे परफॉर्म करणार आहे. आणि म्हणून मी त्या तयारीने गेले होते की म्हणजे गव्हर्नरच्या राजभवननी मला चांगलंच ग्रुमिंग केलेलं होतं. आणि टिपिकली इट्स अ ब्लॅक टाय अफेअर वेन इट इज ॲट सच अ हाय डिग्निटरी लेवल. आणि म्हणून ब्लॅक टाय नाही पण आपल्याकडे एक काळी साडी असावी असं म्हणून मी एक खूप सुंदर बनारसी वल्कलम साडी काळी भोर बरोबर घेऊन गेले होते. आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची लायझन ऑफिसर धावत धावत आली की मिस्टर प्रेसिडेंट वॉन्ट्स टू विश यू, ही वॉन्ट्स टू पर्सनली विश यू. की त्यांना तो खूप कार्यक्रम आवडला होता आणि ही वॉज वेटिंग टू विश मी. म्हटलं हो 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 मी येते. आणि मेकअप रूम मध्ये मी धडाधडा माझा डान्स कॉस्ट्युम बदलला, बाकी सगळं तसंच ठेवलं आणि भराभरा साडी गुंडाळली की ती काळी साडी खास मी त्याच्यासाठी जी नेली होती ती मी घातली. आणि ती अशी पॉपकॉर्न सारखी फुटाण्यासारखी फुटायला लागली. यू कॅन्ट कीप द प्रेसिडेंट वेटिंग फॉर युअर डान्स कॉस्ट्युमचे. आणि म्हटलं तुम्ही कसं करून मी बराबर ती साडी गुंडाळून शेवटी मी बाहेर आले. तर मी म्हटलं तसं त्या त्योर्नीम सरोवराच्या अगदी आपलं ठाण्याचं गडकरी रंगायतन आहे तसं त्याला बाहेर पण असं छान म्हणजे एरिया, ओपन एरिया आहे. आणि ऑब्व्हियसली द प्रेसिडेंट आणि द फर्स्ट लेडी दे वेर वेटिंग. सो होल लॉट ऑफ पॅपराझीज आणि फोटोग्राफर्स अँड एव्हरीथिंग वॉज देअर. आई ऑलरेडी त्यांना जॉईन झालेलीच होती. कॉन्sul जनरल ऑफ इंडिया, कॉन्sul जनरल ऑफ आईसलँड, ते सगळे होते. आणि द मोस्ट मेमोरेबल मोमेंट विच आय वुड लव्ह टू शेअर हिअर की म्हणजे माझ्या साडीचं अगदी चीज झालं बदलण्याच्या. की आता जसं मी आता एक सिंगल पदर घेतलेला आहे आणि आपण म्हणजे पदर फ्लॉन्ट करतो तर तसाच मी सिंगल पदर घेतला होता आणि तो खूप भरजरी आणि सुंदर वल्कलम साडीचा पदर होता तो. आणि तो घालून मी साडी घालून ज्या वेळेला प्रेसिडेंटना सामोरी गेले तर आईसलँडचे ते प्रेसिडेंट, आता नाव माझ्या डोक्यातून गेलं, 1996-97 त्यावेळेचे प्रेसिडेंट. अँड मोर हँडसम दॅन बिल क्लिंटन, almost 6 feet 2 inches tall and dead gorgeous good looking guy. आणि कल्पना कर त्या देशाचा राष्ट्रपती, मी ती अशी सिंगल पदर घातलेला होता तर ते ऑल द वे खाली माझ्या पायापर्यंत वाकले आणि असं वाकवून त्यांनी संपूर्ण माझा पदर असा हातात घेतला आणि ते म्हणाले व्हॉट अ गॉर्जियस साडी. एक्सक्यूज मी. व्हॉट अ गॉर्जियस साडी. ते म्हणाले मी भारतात गेलो तेव्हा मला कशी नाही अशी एवढी सुंदर साडी मिळाली असं म्हणून त्यांनी माझ्या साडीला कॉम्प्लिमेंट दिल्या. आणि मी व्हेन आय विश आय मीन आय डोंट हॅव दॅट, पण ज्या वेळेला ही बेंडेड ऑल द वे डाऊन टू माय फीट आय वॉज लाईक प्लीज समबडी क्लिक द पिक्चर. एका राष्ट्राच्या राष्ट्रपतीला माझ्या साडीने झुकवलं खाली. म्हणजे आय फील हा आपल्या सगळ्या विणकरांचा मान आहे, आपल्या सगळ्या कॉटेज इंडस्ट्रीचा मान आहे की इतक्या अप्रतिम बनारसी साड्या आपल्याकडे बनवल्या जातात. त्या साडीला एका राष्ट्राध्यक्षांनी केलेला सलाम आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर म्हणजे आय वॉज व्हेरी प्रॉम्प्ट इन गिव्हिंग रिस्पॉन्स टू हिम दॅट जेव्हा ते म्हणाले की मला कशी नाही एवढी सुंदर साडी मिळाली तर मी म्हटलं मिस्टर प्रेसिडेंट नेक्स्ट टाइम वेन यू कम टू इंडिया आय बी युअर टुरिस्ट गाईड अँड आय टेक यू टू द राईट साडी शॉप त्यांना म्हटलं. बट दॅट वॉज अ व्हेरी मेमोरेबल मोमेंट फॉर मी to meet the president and the first lady who was very warm, very gracious and graceful lady. मला हे सांगण्यात आलं होतं की त्यावेळेला शी वॉज ऑलरेडी सफरिंग फ्रॉम कॅन्सर बट शी कॅरीड हरसेल्फ सो ग्रेसफुली. आणि एवढंच नव्हे तर पुन्हा सांगते जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमात बोलते म्हणून की जसं कॉन्sul जनरल ऑफ आईसलँड इन इंडिया हे मराठी गृहस्थ होते हिरलेकर, तर त्यांना एवढा उत्साह होता की तिथे रेकेविक मध्ये लागोपाठ 2 कार्यक्रम झाल्यानंतर ते म्हणाले मी अजून एक तुमचा कार्यक्रम ठेवलाय अकुरेरीला. आता अकुरेरी म्हणजे मुळात आईसलँड हे युरोपच्या नॉर्थ वेस्ट साईडला आहे, तर त्याच्या अजून फर्दर नॉर्थला म्हणजे आईसलँडच्या नॉर्थला अकुरेरी म्हणून एक त्यांचं शहर म्हणायचं तसं छोटसच, पण तिथं त्यांचा भाचा राहतो आणि अनदर मराठी डॉक्टर दाते ते तिथे राहतात.
आणि डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतायत आणि त्यांनी अकुरेरीला कार्यक्रम आयोजित केला होता आणि तिथं मी कथ्थक नृत्याचा अजून एक कार्यक्रम केला. सो मराठी माणूस कुठे कुठे पोहोचलेला आहे हे सांगण्यासाठी मी हे सांगतेय की आईसलँडमध्ये पण मराठी माणूस आहे, मराठी डॉक्टर आहे आणि इनफॅक्ट त्यांच्या मिसेस सगळे भारतीय डिशेस तयार करून लोकांना कॅटरिंग करतात आणि काय काहीतरी करतात. सो इट इज समथिंग टू बी प्राऊड ऑफ. येस, नक्कीच. किती सुंदर अनुभव होता. म्हणजे ऐकताना आम्हाला इतकं छान वाटलं, तर तो अनुभव जगताना तुमचे तर काय फीलिंग्स असतील ते म्हणजे शब्दात तुम्ही व्यक्त करून सांगितले. इट्स रिअली फॅसिनेटिंग. खरं तर या गप्पा संपूच नयेत असं वाटतंय. पण तरी सुद्धा एक हा जो प्रश्न माझ्या मनात जो होता, तो शेवटचा प्रश्न म्हणून मला विचारायला नक्कीच आवडेल, की म्हणजे एकाच प्रश्नात मी 2 प्रश्न थोडे विचारते, की जसं तुम्ही आधी म्हणलात, की बॉलिवूडच्या गाण्यांवरती नृत्य करणं हेच आता एक संस्कृती बनत चाललेली आहे. ज्या वेळेला तुम्ही चित्रपटसृष्टीत होता, तुम्ही अक्षरशः एक काळ गाजवलाय. मग ते रंगमंच असू देत, फुलवंती ही मालिका असू देत किंवा अगदी संसार आणि एकापेक्षा एक सारखे चित्रपट असू देत. तर त्यावेळेला चित्रपटसृष्टी ही वेगळी होती. त्यातल्या कोरिओग्राफीज, त्यातलं नृत्य हे वेगळं होतं आणि आज ते बदललेलं आहे. तर तुमचं याबद्दलचं काय मत आहे हा पहिला प्रश्न. आणि त्यातच पुढे असं, की आजची जी युवा पिढी आहे, जी हे सगळे नृत्य बघते आहे, त्यातनंही जी शास्त्रीय नृत्य शिकते आहे आणि शास्त्रीय नृत्यात ज्यांना करिअर करायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? कारण अजूनही आपल्या इथे शास्त्रीय नृत्यात करिअर करण्याला एक सेफ काय म्हणू शकतो आपण करिअर ऑप्शन म्हणत नाही. आणि अशा वेळेला जेव्हा बॉलिवूडची अशी संस्कृती समोर येते, त्यावेळेस पालक अजून थोडेसे हे होतात, की करू द्यावं की नाही करू द्यावं. तर त्याबद्दल तुम्ही अशा यंग बडिंग कलाकारांना ज्यांना याच्यात करिअर करायचं आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? असे 2 प्रश्न माझे. खूप खूप गोष्टी विचारल्यास आता एका ह्याच्यामध्ये. खरं सांगायचं तर सध्या रियालिटी शोजच्या नावाखाली नृत्य म्हणून जे काही मांडलं जातं ते इतकं म्हणजे उन्मत्त कॅटेगरीतलं आहे की म्हणजे पूर्वीच्या काळी ज्याचा आपण म्हणजे कॅबरेट सुद्धा त्याच्यापेक्षा सौम्य होते किंवा सोज्वळ होते असं मी म्हणेन. आता जे केलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे त्याला काही कुठंच बाउंड्री लाईन्सच राहिलेल्या नाहीयेत. मी हे वेस्टर्न आता डान्सेस आम्ही वेस्टर्न पण बघतो, हिपहॉप पण बघतो, ते सगळे बघतो, परंतु त्याच्या कुठंतरी म्हणजे ज्याला डायल्युशन झालेलं आहे आणि त्या डायल्युशन मध्ये आयटम सॉन्ग ज्याला आपण म्हणतो की म्हणजे पूर्वी हेलन आयटम सॉन्ग करायची, पण हेलन सुद्धा त्यावेळेला जास्त कपडे घालायची आणि तिच्याही मुवमेंट्स इतक्या हिडीस नव्हत्या, तिच्याही मुवमेंट्स जास्त ग्रेसफुल होत्या. पण इथं आयटम सॉन्गच्या नावाखाली लिटरली कामसूत्राची 64 आसनं कपडे घालून केली जातात आणि ते सुद्धा मिनिमम कपडे घालून केली जातात आणि त्याला नृत्य म्हटलं जातं. तर त्यामुळे संबंध नृत्याची कॉन्सेप्ट आणि व्याख्याच मध्ये एक असा मोठा गोंधळ निर्माण करून ठेवला गेलेला आहे. आणि अशा या बॅकग्राऊंडवर शास्त्रीय नृत्य अपहोल्ड करणं आणि त्याच्यात करिअर करणं, कारण जे मी आता ऐकतेय की खूप ठिकाणी कार्यक्रम केले जातात, त्याच्यात त्यांना काही मानधनही दिलं जात नाही की नाही आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म देतोय म्हणजेच आम्ही उपकार केले, असं पण खूप ठिकाणी केलं जातं आणि त्याला कारणही अनेक आहेत. तुम्हाला जर तुमचा स्वतःचा ठसा उमटवायचा असेल, म्हणजे आता अर्थात जगाचं पॉप्युलेशन आमच्या तरुणपणाच्या चौपट वाढलेलं आहे, त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात नर्तकही वाढलेले आहेत, तेवढ्याच प्रमाणामध्ये आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे इंटरनेट टेक्नॉलॉजीचा जो ब्लास्ट झालेला आहे, त्याच्यामुळे कुणाचंही काहीही तुम्हाला कुठेही इंटरनेटवर बघायला मिळतं. त्यामुळे त्याची एक्सक्लुझिव्हिटी कमी झालेली आहे, त्या सगळ्याचं एक डायल्युशन झालेलं आहे. मला निहारिकाला बघायला आवडेल मी तिच्याशी बोलत असताना. थँक्यू. तर त्यामुळे त्या डायल्युशन मधून करिअर करणं खरोखरच अवघड आहे. म्हणजे आजच्या तरुण पिढीला जे चॅलेंजेस आहेत ते निश्चितच दे आर वे टू मोर बिगर दॅन व्हॉट दे वेअर ॲट आवर टाइम. पण ऍट द सेम टाइम मी हेही सांगेन की म्हणजे ओव्हरऑल आता डान्सर्सच्या क्वालिटीमध्ये पण खूप फरक पडलेला आहे, अवेअरनेस मध्ये खूप फरक पडलेला आहे की म्हणजे आता निदान
चांगलं त्यांना बघायला मिळतं किंवा त्यांना जे भावतं ते निदान ते आत्मसात करू शकतात किंवा तो प्रयत्न करू शकतात, किंवा आता अशी रोकथाम नाहीये की तुम्ही इथंच शिकलं पाहिजे किंवा तिथंच शिकलं पाहिजे. तो ओपननेस आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण करिअर म्हणतो, जे मी माझ्या विद्यार्थिनींना पण कायम सांगते, आपण करिअर शब्द केव्हा वापरतो, ज्या वेळेला त्याच्यातून आपल्याला इतका पैसा मिळेल की आपल्याला दुसरीकडे नोकरी करण्याची गरज नाही लागणार. देन यू कॉल इट करिअर. नाहीतर मग ती हॉबी किंवा सेकंड करिअर असं आपण म्हणू. म्हणजे यू आर डुईंग सम जॉब, यू आर ऍडिंग ऑन मनी विथ दॅट, अँड प्लस इन द पार्ट टाइम यू आर डुईंग दिस ऍक्टिव्हिटी विच इज ऑर इज नॉट समटाइम्स गिव्हिंग यू मनी. सो त्या कॅटेगरीमध्ये मग ते जातं. आणि ज्या वेळेला तुम्ही नृत्य शिकता तर सगळ्यात पहिलं करिअर म्हणून म्हणजे हे काही 4 वर्षाचं शाळा कॉलेज आणि 4 वर्ष म्हणजे 10 वर्ष 10वी 12वी आणि पुढे काही असलं हे शिक्षण नाही आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ग्रॅज्युएट होता कुठल्याही शाळा कॉलेजमधून, ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएटची डिग्री लावता त्यावेळेला तुम्ही किती वर्ष त्याच्यामध्ये घातलेली असतात अभ्यासाची? 10+2 आणि कधी किमान 4 तरी. बरोबर. म्हणजे कमीत कमी तुम्ही 16 वर्ष घातलेली असता ना, म्हणजे आपल्या लहान वयापासूनची पुढची. मग ज्या वेळेला तुम्ही स्वतःला करिअर, कारण आजकाल असं झालंय की 2 वर्ष शिकले आणि आता हे माझं करिअर, अशी धारणा असलेले पण आहेत. तर त्यामुळे तुम्ही तेवढी वर्ष गाडलेली आहेत का? म्हणजे 2 वर्षामध्ये मला सगळं आलं, मुळात हे असं वाटणं हेच चुकीचं आहे. कळलं ना? म्हणजे मुळात तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं करिअर, आणि मग ऑब्व्हियसली तुम्हाला जेवढं येतं त्या प्रपोर्शन मध्येच तुम्ही तुम्हाला सेल करू शकता ना, की यू हॅव टू हॅव सम एक्सक्लुझिव्हिटी इन दॅट एरिया. म्हणजे एक्सक्लुझिव्हिटी म्हणजे पीएचडी लेवलवर झालं. परंतु तुमच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असावं. झेरॉक्स कॉपीज जर 100 अवेलेबल आहेत तर गिव्ह मी वन गुड रिझन वाय वन शुड बी सीइंग यू ओनली. व्हॉट इज दॅट स्पेशल इन यू फॉर पीपल टू कम टू सी यू? म्हणजे परवा जी पोरगी नाचून गेली त्याच्यापेक्षा तू काय वेगळी नाचतीयस, हे प्रत्येकाने आधी स्वतःची आत्मपरीक्षा करावी. कळलं? किंवा जे काही तुम्ही शिकताय त्याच्यातून तुम्ही स्वतःच्या डोक्याने काही विचार करून काही वेगळे विचार मांडलेत का तुमच्या नृत्यातून? का माझं नाव मोठं झालं? मला त्यावेळेला चॅलेंजेस नव्हते, महाराजजी होते की त्यावेळेला. मग तरी सुद्धा व्हाय आय वॉज द हायेस्ट पेड डान्सर ऑफ द कंट्री. व्हाय? नॉट बिकॉज आय वॉज जस्ट अ सेलिब्रिटी किंवा चित्रपटाचं मला वलय होतं. तेवढ्यासाठी तुम्हाला पैसे नाहीत मिळणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑर्गनायझर जगला पाहिजे. ज्या वेळेला तुमचं नाव अनाऊन्स होतं आणि ज्या वेळेला प्रेक्षक किंवा कुठलाही ऑर्गनायझर कार्यक्रम आयोजित करतो, तर त्या कार्यक्रमाला समोरून प्रेक्षक आला पाहिजे ना. त्या ऑर्गनायझरनी त्याच्यात काहीतरी पैसा गुंतवलेला असतो. मग त्याचा काहीतरी रिकव्हरी पाहिजे ना. म्हणजे माझ्या बाबतीत तर मी म्हणेन की प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सचे तर मी केलेच कार्यक्रम, परंतु आय वॉज ए लिस्टेड आर्टिस्ट ऑफ ऑल द स्टेट गव्हर्नमेंट. त्यामुळे सगळ्या ऑल ओव्हर द कंट्री सगळ्या स्टेट फेस्टिवल्स मध्ये मी कायम करत होते कार्यक्रम. त्यामुळे दीज फेस्टिवल्स आर फंडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. पण मग स्टेट गव्हर्नमेंट असलं म्हणून काय झालं? स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा रिकव्हरी नको का कार्यक्रमाची? आणि मला आनंद वाटतो, ह्याच्यात अभिमानाची गोष्ट वगैरे असं काही नाही, पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो की जेव्हा जेव्हा जिथं जिथं माझं नाव अनाऊन्स झालं तिथं तिथं कधीही एकही सीट रिकामी नव्हती. द ऑडिटोरियम वॉज ऑलवेज पॅक. आणि एलिफंटा फेस्टिवल किंवा घारापुरी लेणी जिथे आहेत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून जवळ, तर एलिफंटा फेस्टिवल ज्या वेळेला स्टेट गव्हर्नमेंटनी सुरू केला तर त्यावेळेला त्यांनी पहिले 1-2 वर्ष कथ्थकचा ठेवलेलाच नव्हता कार्यक्रम. मोस्टली भरतनाट्यम, साऊथ इंडियन स्टाईल्स आणि म्हणजे गायन वादनाचे त्यांनी कार्यक्रम ठेवले होते. तर ते जर्नलिस्टना एक उछालने के लिए टॉपिक मिल गया की अरे कथ्थक क्यों नहीं. तर त्याच्यात नेमकं त्या कुठल्या तरी एका स्टेट गव्हर्नमेंटच्या लायझोन ऑफिसरनी नाही ते काय मुसलमानांचं नृत्य असलं काहीतरी वक्तव्य केलं. मग त्याच्यावरून पुन्हा एक राळ उठली आणि मग फायनली मग असं ठरलं की नाही कथ्थकचा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. सो आय वॉज द फर्स्ट कथक डान्सर टू परफॉर्म ॲट एलिफंटा फेस्टिवल. आणि जे मी आता सांगते माझा मुद्दा, आय एम कमिंग बॅक टू दॅट सेम पॉइंट, की आयोजक कधीही बुडता कामा नये. जो ऑर्गनायझर आहे तो जगला पाहिजे तर कार्यक्रम होतात.
आणि ज्या वेळेला एलिफंटाला मला कळलं की मला एलिफंटाला परफॉर्म करायचं, तर अर्थात ती मी लेणी अनेक वेळा पाहिली होती. मी घारापुरी केव्ज बघितलेल्या होत्या आणि घारापुरी केव्ज म्हणजे ते प्रख्यात जे त्रिमूर्तीची जी मूर्ती आहे ती घारापुरीची आहे. तसंच तिथे म्हणजे शिवमूर्ती अधिक आहेत की त्याच्यामध्ये अर्धनारीश्वर आहे, त्रिमूर्ती आहे, शंकराच्या अधिक मूर्ती तिथे बघायला मिळतात. आणि म्हणून एलिफंटा फेस्टिवलला परफॉर्म करताना मी अर्धनारीश्वर नाचले होते किंवा शिवपंचाक्षर नाचले होते. सो कायम माझ्या कार्यक्रमामध्ये मी तो रेलेव्हन्स ठेवला होता की मी कुठं नाचतीये. आणि मला आनंदाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की ज्या वेळेला गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चनी तुम्हाला जावं लागतं तिथे घारापुरीला, म्हणजे त्या इट्स अन आयलंड. तर ज्या वेळेला मी लॉन्चनी तिथे पोहोचले तर अगदी आनंदाने त्या मोस्टली सगळ्या बायका होत्या लायझन ऑफिसर्स, त्या आनंदाने रिसीव्ह करायला पुढे आल्या आणि त्या इतक्या खुश होत्या. त्या म्हणाल्या, अर्चनाताई आम्ही इतक्या खुश आहोत की झाकीर भाईंनंतर एवढं कलेक्शन तिकिटांचं आम्ही आज घेतलेलं आहे. 27 लॉन्चेस भरून ऑडियन्स आलेला आहे आणि इट वॉज अ ह्यूज सक्सेस. म्हणजे इतकंच नव्हे, मग पुन्हा स्टेट गव्हर्नमेंटनी मला इव्हन मी लग्न होऊन इथे आल्यानंतर पण कॉन्टॅक्ट केलं होतं आणि ते एलोरा फेस्टिवलला, की अजंठा वेरूळची जी लेणी आहे तिथे एलोरा फेस्टिवल होतं आणि त्यांनी आईला आधी कॉन्टॅक्ट केलं की अर्चना ते केव्हा येणार आहेत भारतात, आम्हाला त्यांचा कार्यक्रम ठेवायचा आहे. तर एलोराला ऑडियन्सची गरज आहे, लिटरली हे त्यांचे शब्द होते की एलोराला ऑडियन्सची गरज आहे. आणि त्यावेळेला मग मी माझं शेड्यूल ऍडजस्ट करून मी एलोराला परफॉर्म करायला गेले होते आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ऑडियन्स त्यावेळेला पण उभा होता. सो मी असं म्हणेन की ही गुरुकृपा असते, ईश्वराची कृपा असते. सगळ्याच कलाकारांच्या नशिबात हे सुख नसतं. म्हणजे इव्हन एलिफंटाच्या वेळेला पण मला इतकं वाईट वाटलं की माझा कार्यक्रम झाला, मी स्टेजवरून खाली उतरले. माझ्या पाठोपाठ मालिनी राजूरकर, त्या सुद्धा वयस्कर गायिका होत्या, त्यांचं गाणं त्यांनी ठेवलं होतं. पण लिटरली मी स्टेजवरून उतरले आणि भुश सगळा ऑडियन्स उठून निघून गेला. आय फेल्ट सॅड फॉर द अदर आर्टिस्ट, पण ते माझ्या हातात नव्हतं. परंतु एवढं नक्की म्हणेन की ही गुरुकृपा आहे आणि मनापासून थोड्या मोठ्या सर्व गुरूंचे मिळालेले मला आशीर्वाद आहेत की कलाकार म्हणून रंगमंचावर उभं राहिल्यावर कधी प्रेक्षकांची ददात नव्हती, नाही आहे, अजूनही नाही. क्या बात आहे. खरंच आज आम्हाला इतके वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले, त्यातनं खूप काही शिकायला मिळालं आणि आय एम शुअर की जे यंगस्टर्स आहेत जे आता खरंच कथक शिकू इच्छित आहेत किंवा जे शिकतायत त्यांना हो. एक क्लॅरिटी नक्की मिळाली असणार आहे की त्यांना काय करायला पाहिजे आणि त्यांची तालीम ही कशी असायला त्यातलाच पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा माझा सांगायचा राहून गेला. मी एलिफंटाबद्दल बोलले. मी जे म्हणत होते की स्वतःचं वैशिष्ट्य, की जसं आता महाराजजी नाचतात तर मोस्टली ते अर्थात बिंदादीन महाराजांच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या काही त्यांनी जर रचना केल्या असतील तर ते नाचतात. मी कथक नृत्यामध्ये ज्या वेळेला भावदर्शनाला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या सोलोमध्ये मी जे काही नाचत होते दे वेर एक्सक्लुझिव्हली क्रिएटेड बाय मी. They were all my original compositions. So that was something that audience had never seen before. त्यांनी ते कधीही पाहिलेलं नव्हतं आणि म्हणून ती प्रत्येक गोष्ट आत्यंतिक भावली गेली, आवडली गेली. म्हणजे नुसतं स्वतः तुम्ही नृत्य रचना केलं एवढंच पुरेसं नाहीये. त्या रचनेची क्वालिटी, त्याचा दर्जा, त्याची वैचारिक खोली, वाङ्मयीन खोली पण तेवढीच उत्तम असली पाहिजे आणि ती तेवढी उत्तम होती आणि म्हणूनच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. म्हणजे परवा बोलताना मला आता कल्पना कर, जबलपूरमध्ये कार्यक्रम होऊन किती वर्ष झाली, पण इतक्या वर्षापूर्वीचा कार्यक्रम मला डॉक्टर जामदार मला आठवण सांगत होते, तू त्यावेळेला व्हाईट ड्रेस घातला होता आणि तू त्यावेळेला असं असं काहीतरी पद केलं होतं, कसलं रोमॅन्टिक पद होतं. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा जर तुम्ही प्रेक्षकांच्या मनात राहता, म्हणजे केवळ कॉस्ट्युम नव्हे तर तुम्ही काय नाचलं होतं हे सुद्धा प्रेक्षकांच्या मनात राहतं, त्यावेळेला तुम्ही कलाकार म्हणून सक्सेसफुल झाला, असं मी म्हणते. खरंय, हे अगदी खरंय. म्हणजे माझ्या गुरूंनी सुद्धा मला तुमची ती तक तक दिक दिकची तिहाई आवर्जून सांगितली की ही बघितलेली आहे म्हणून. तर हे हे अगदी खरं तुम्ही सांगितलं की काहीतरी वैशिष्ट्य हे असलं पाहिजे आणि आय एम शुअर की तुमच्या या सगळ्या अनुभवांमधून आत्ताचे जे बडिंग यंग जे कलाकार आहेत त्यांना नक्कीच खूप काही शिकायला मिळालं असेल. अर्चनाताई, तुम्ही इतका वेळात वेळ काढून आज आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि आम्हाला इतकं काही तुम्ही हसत खेळत गप्पांमध्ये शिकवलं, त्यासाठी खरंच खूप 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 धन्यवाद. आम्हाला खरंच खूप छान वाटलं. मलाही खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांबरोबर बसून गप्पा मारायला. आय लव्हड इट अँड यू आर मोस्ट वेलकम.
सगळ्या जबलपूरकरांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आपण आज भेटलो अर्चनाला. आजपासून जवळजवळ 20 वर्षापूर्वी जेव्हा ती पहिल्यांदा जबलपूरला आली आणि तिने परफॉर्म केलं. सगळ्या ऑडियन्सला कॅप्टिवेटिंग, ज्याला म्हणतो आपण सिंटिलेटिंग परफॉर्मन्स, असा परफॉर्मन्स तिने दिला. तिची एनर्जी, तिचं डेडिकेशन, तिचं कमिटमेंट आणि तिची मास्टरी, ह्या सर्व गोष्टींनी पूर्ण जबलपूरच्या एकेका माणसाला प्रभावित केलं. अशी ही अर्चना. आणि तिने अगदी दिलखुलासपणे आपल्या जीवनातल्या अनेक प्रसंगांबद्दल तुम्हा सर्वांच्या समोर मोकळेपणाने आपले विचार मांडले. अर्चना, तुला अनेक अनेक धन्यवाद. पुढच्या रविवारी आपण भेटणार आहोत